त्यांचा विषय आहे करा आरोग्यदायी 100 पाठ. तसंच आज आपल्याकडे आलेले श्री प्रकाश नाईक यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागासाठी आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागासाठी डॉक्टर विद्या बंदूकवाला या थोड्या वेळाने इथे येतील. त्यांना नंतर इथे व्यासपीठावर बोलावले जाईल. त्या आपल्याशी रजोनिवृत्ती 60 नंतर घेण्याची काळजी या नाजूक विषयावर संवाद साधणार आहे. आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज कोजागिरी पौर्णिमाही आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यापूर्वी एक कोजागिरी पौर्णिमेवरच थोडं मनातली कोजागिरी कशी साजरी करावी थोडं बोलते. मंद आचेवर मनाचं दूध आठवायला ठेवावं. मंद आचेवर मनाचं दूध आठवायला ठेवावं. नकोशा आठवणींचं पाणी मग वाफ होऊन जातच जाईल. हळूहळू जमलेली संस्कारांची साय विरघळू लागली की त्यात नात्यांची वेलची अन आपुलकीचं केशर घालावं. वात्सल्याची साखर गरजेपुरती घातली की मनाला ऋणानुबंधाचा छान रंग चढेल. मनभर पसरलेल्या विश्वासात या विश्वासाला चांदण स्पर्श झाला की मनातली कोजागिरी साजरी झालीच म्हणून समजा. तुम्हा सर्वांना आजच्या कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत आहोत खरं, पण साजरा म्हणत असताना थोडं मला अडखळायला लागलं. कारण आपल्या घरातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने या जगाचा निरोप घ्यावा. तसे रतन नवल टाटा या 9 ऑक्टोबरला वयाच्या 86व्या वर्षी इहलोकातून निघून गेले. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देऊन त्यांना श्रद्धांजली आधी अर्पण करू आणि नंतर आपल्या कार्यक्रमाला व्याख्यानाला सुरुवात. या भारतीय उद्योग विश्वातल्या आघाडीच्या आणि दानशूर व्यक्तीने आपलं नाव जगाच्या इतिहासात अजरामर केलं आहे. तोंडात अक्षरशः सोन्याचा चमचा घेऊन 28 डिसेंबर 1938 रोजी जन्माला आलेलं रतन टाटा 1991 ते 2012 पर्यंत, तसंच ऑक्टोबर 2017 व फेब्रुवारी 2018 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष होते. त्यांचं आर्किटेक्चरचं शिक्षण झालं होतं, पण आपल्या आजोबांनंतर टाटा उद्योगाची धुरा सांभाळण्यासाठी आणि ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यासाठी त्यांनी आर्किटेक्चर सोडलं. 1962 पासून शॉप फ्लोअरवर काम सुरू केलं. त्यानंतर त्यांना 1970च्या दशकात व्यवस्थापकीय पद देण्यात आले. त्यानंतर त्यांनी टाटा उद्योगात लक्ष घालून टाटा इंडिका आणि नॅनो मोटर यांचा विकास करून मोटरच्या किमती सामान्य ग्राहकाच्या आटोक्यात आणल्या. त्यांनी जगवार लँड रोवर ही कंपनी विकत घेतली. आपल्या संपत्तीचा विनियोग टाटांनी अनेक परदेशी विद्यापीठांना, जसं कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये जिथे ते शिकले होते तिथे देणग्या देऊन वेगवेगळ्या विद्यापीठांना त्यांनी देणग्या दिल्या आणि करोना काळामध्ये गरजूंना मदत करून केल्या. त्यांनी टाटा ट्रस्टने 500 कोटी आणि टाटा समूहातर्फे 1000 कोटी करोना काळामध्ये गरजूंना मदत केली. त्यांच्या माणुसकीचं दर्शन 2008च्या बॉम्ब स्फोटामध्ये घडलं.
जखमींना मोफत उपचार देऊन केलेली मदत व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन आजही देश विसरलेला नाही. तसंच करोना काळात मदत करीत असताना आपल्या मदत करणाऱ्या नर्सेस आणि वॉर्ड बॉयची व्यवस्था त्यांनी उत्तम हॉटेलमध्ये ठेवली होती. हे अगदी उल्लेखनीय बाब. त्यांना कुठली कुठली अवॉर्ड्स मिळाली होती ते पाहू. रतन टाटा यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण तसंच 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला होता. त्यांना पियानो वाजवण्याचा छंद होता. लोकसत्तेचे भूतपूर्व संपादक श्री गिरीश कुबेर यांनी टाटायन हा अनमोल ग्रंथ टाटा समूहावर लिहिलेला आहे. अत्यंत वाचनीय आहे. टाटा श्वान प्रेमासाठी आणि प्राणीप्रेमासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता तो ह्या प्राण्यांसाठी एखादं उपचाराचं केंद्र निर्माण करावं, हॉस्पिटल निर्माण करावं असं होतं आणि ते आता पुरं झालं आहे. फक्त त्याच्या उद्घाटनासाठी ते वरळीमध्ये ते केंद्र निघालेलं आहे. फक्त त्या उद्घाटनासाठी टाटा राहिलेले नाही. अशा आणि आणखीन एक सांगण्यासारखं म्हणजे त्यांच्या लाडक्या पुत्र्याने अलीकडेच त्यांच्या विरहाच्या दुःखात आपल्या प्राणांची सलामी देत देह ठेवलेला आहे. अशा कालच झालेलं कालच वाचलं. अशा या उद्योग क्षेत्रात आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही दंतकथा ठरलेल्या या समहा अशा असलेल्या आदर्श नेत्यांना 2 मिनिटे आपण स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली देऊ. छोटीशी कविता प्रमोद जोशींनी लिहिली आहे. त्याचा थोडासा भाग मी वाचून दाखवतो. दिवा लावताना फडफडला, पाल मनाशी चुकचुकली, गहीवर आला गळ्यात दाटून, खिन्न मान खाली झुकली. दिवस फुलांचा होता नकळत, रात्रीला खुपला काटा, कधीच नवते ऐकायाचे, की अपुले गेले टाटा. आलेल्याला जाणे आहे, नकळे कोणा द्यावे दूषण, एक हुंद का कानी आला, धाय मोकलून पद्मविभूषण. मंथनाविना भारतातया, रत्नपंढरावे आले, शून्य असो वा असो अनंत, टाटा सर्वांचे झाले. आज स्वतःहून राष्ट्रध्वजाला खाली यावे से वाटे, देह देहा 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 श्वासवानी, चिंब भिजावे से वाटे. वैभवाप्रती येते जाता, सचोटी सवे करून दान, 33 कोटी उभे राहिले, स्वर्गामध्ये द्यायामान. प्रमोद जोशी, देवगड. नमस्कार. हॅलो. एक चांगली आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे डॉक्टर विद्या बंदूकवालाचं आगमन झालेलं आहे. तर त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपले स्वागत विद्या बंदूकवाला मॅडम. आता आजचे पहिले वक्ते डॉक्टर महेश अभ्यंकर यांच्याबद्दल. आजचे वक्ते
डॉक्टर महेश अभ्यंकर हे वैद्यकीय सल्लागार आणि औषध निर्माण तज्ज्ञ आहेत. वैद्यकीय व्यावसायिक समुपदेशक आणि संशोधक म्हणून त्यांचा व्यापक अनुभव आहे. सध्या ते ग्लोडर्मा या औषध कंपनीचे संचालक आहेत. ते अनेक कंपन्यांमध्ये व्यवस्थापन सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत. एक समाजसेवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणून अनेक सार्वजनिक संस्थांना त्यांनी सहाय्य केले आहे. आपला मागचा एक कार्यक्रम त्यांनी प्रायोजित केला होता, त्याची आठवण आहे. त्यांचे 50हून अधिक शोधनिबंध जर्नल्समधून प्रसिद्ध झालेले आहेत. JEE आणि नीटच्या 3000च्या वर विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले असून SIES कॉलेज ऑफ मॅनेजमेंट या संस्थेमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते. तसंच विविध कंपन्यांमध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयावर कार्यशाळाही त्यांनी घेतलेल्या आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचे मुंबईतले ते समन्वयक आहेत. तसंच विद्यावर्धिनी संस्था, राजहंस प्रतिष्ठान, सक्षम फाउंडेशन, आदिवासी विकास, आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान अशा 15हून अधिक सामाजिक संस्थांशी ते जोडलेले आहेत. त्यांचे इमोझेल इथे जाहिरात आहे. इमोझेल हे कोविडमधील अनुभवांवर आधारित कथांचं पुस्तक मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांना राज्यपालांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार 2021 तुम्ही त्यांचे पुरस्कार ऐकलेत तर टाळ्या वाजवतच राहाल. समाज गौरव पुरस्कार 2022 आणि लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते लोकमत चेंज मेकर पुरस्कार 2023 तसंच 3 संस्थांकडून महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 मध्ये मिळाले. पुरस्कारांची मालिका वर्षानुवर्ष चालू आहे. आज ते आपल्याशी 100 वर्ष कसं मजेत जगावं, त्यांनी असं म्हटलंय, करा आरोग्यदायी 100 पार या विषयावर संवाद साधणार. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आपले आभार. आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं संवाद साधण्याचे काम चालू करावं. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वजण सुखी होत, सर्वजण निरामय आरोग्यदायक होत, सगळ्यांचं भलं हो आणि कोणालाही दुःख प्राप्त होऊ नये. आजचा जो टॉपिक आहे, एक 2 वर्षापूर्वी मी एका डायबिटीसच्या कॉन्फरन्समध्ये गेलेलो आणि त्या डायबिटीसच्या कॉन्फरन्समध्ये माझं भाषण झालं आणि माझं भाषण झाल्यानंतर एक डॉक्टर मोहन म्हणून त्यांचं भाषण होतं. तर त्यांनी असं एक प्रेझेंटेशन केलं की त्यांच्याकडचे 100 वर्षाचे रुग्ण ज्यांना 50 वर्षापासून डायबिटीस आहे आणि ते 20 वर्षापासून इन्शुलिन घेत आहेत. तर 100 पेशंट्स 100 वर्षाचे, 50 वर्ष डायबिटीस आहे आणि 20 वर्ष इन्शुलिन घेत आहेत असं प्रेझेंटेशन केलं. आणि ते प्रेझेंटेशन बघितल्यानंतर मला लक्षात आलं की आपण एक नवीन टॉपिक घ्यावा. तो टॉपिक म्हणजे शतकापर्यंत आपण आरोग्यदायी कसं जगू शकतो. तर स्वास्थ्य हा जो शब्द आहे तो बऱ्याचदा म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की शारीरिक स्वास्थ्य, परंतु स्वास्थ्य या शब्दाची परिभाषा जी आहे ती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. तो आज मी स्वास्थ्य का नया दृष्टिकोन म्हणता येईल किंवा स्वास्थ्य की नई परिभाषा, द न्यू पॅराडाइम ऑफ हेल्थ या विषयावर बोलणार. आपण जर हेल्थची ॲक्च्युअली डेफिनेशन बघितली, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही मोठी संस्था आहे, तर WHO डिफाईन्स हेल्थ ॲज अ स्टेट ऑफ फिजिकल, सोशल अँड मेंटल वेलबिंग, नॉट द ॲब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे एखाद्याला आजार आहे
आजार नाही म्हणून तो हेल्दी असं नाही, तर माणसाने फिजिकली, मेंटली आणि सोशली फिट असणं, याला माणूस हेल्दी आहे असं म्हटलं. तर या संकल्पनेतून हा जो नवीन कॉन्सेप्ट आहे स्वास्थ्याचा तो येणार. आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक स्वास्थ्य, फिजिकल फिटनेस. आता बऱ्याचदा चर्चा चालू आहे, आता निवडणुका येत आहेत. गेल्या 75 वर्षात काय झालं, बरोबर आहे. मग गेल्या 15 वर्षात काय झालं, अशावर बरीच चर्चा होणार आहे. तर आरोग्याच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर गेल्या 75 वर्षात अतिशय फार चांगली गोष्ट झाली. 1947 साली आपल्या भारताचं आयुर्मान हे फक्त 35 वर्ष होतं आणि आता आपलं आयुर्मान हे 70च्या पुढे गेले आणि बरेच लोक आपल्याकडे 80, 90, 100 वर्षाची आरामात जगायला लागली. जर आपल्याला शोले पिक्चर आठवलं आणि शोले पिक्चरचे वेगवेगळे कॅरेक्टर्स जर आपण बघितले आणि आपण जर बघितलं त्यांचं वय काय असेल, हेमा मालिनीचं वय किती असेल, हेमा मालिनीचं वय किती असेल अंदाज? जया बच्चन थोडं तिला जास्त वाढवलं तुम्ही. अमिताभ बच्चन 83. ओके. धर्मेंद्र ओके 88. तुम्ही शोलेचे कॅरेक्टर बघितले, 75 वर्ष, 77 वर्ष, 83 वर्ष, 88 वर्ष असे ते कॅरेक्टर्स आरामात जगतात. आपले राजकारणी जर बघितले, आता जे उतरणार आहेत, शरद पवारांचं किती आहे? ओके 83, 84. मनमोहन सिंग 90 आहेत, बरोबर आहे. अडवाणी आणखीन त्यांच्या पुढचे 95 आहेत. त्यामुळे तुम्ही राजकीय क्षेत्र बघा, सामाजिक क्षेत्र बघा, अभिनेत्री क्षेत्र बघा, सगळीकडचे आरामात 80, 90, 100 वर्षापर्यंत जात आहेत. तर 2-3 वर्षापूर्वी एक स्वामी शिवानंद म्हणून होते, त्यांना पद्मश्री दिलं गेलं. तुमच्या गुगलवर जर टाईप केलं तर तुम्हाला मिळेल स्वामी शिवानंद. तर त्यांचं वय किती होतं? गुगलमध्ये टाईप केलं तर कळेल. त्यांचं वय ते 125 सांगतात. आता ही गुगलची न्यूज आहे, पण त्यांना पद्मश्री अवॉर्ड हे 22 साली मिळालेले. याचा अर्थ योगाच्या सान्निध्याने वय जे आहे ते 60, 70, 80, 90, 100 आणि आता हे स्वामी शिवानंद जे म्हणतात ते 125 ॲज पर google.com. तर याचा अर्थ असा आहे की आयुर्मान हे आपल्याला घडवत आहे. त्यामुळे नवीन जो कॉन्सेप्ट आहे, आपण हेल्दी एजिंग, आणि पुढचा कॉन्सेप्ट आहे तो रिव्हर्सिंग द एजिंग. आपण 75 वर्षाचे असू तर आपण 70चे कसे बनू, आपण 80चे असू तर 75चे कसे बनू, याला म्हणतात रिव्हर्सिंग द एजिंग. आणि त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक स्वास्थ्य. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 बेसिक गरजानंतर आपल्याला कोविडच्या काळात कळलेलं आहे आणि ज्यांना छोटे छोटे आजार आहेत त्यांना माहिती आहे, चौथी गरज ही आरोग्य आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे जे परिवर्तन जे भारतात झालेलं आहे, भारत हा जगातला 5व्या नंबरचा देश आहे आर्थिकदृष्ट्या. 75 वर्षामध्ये आपण इंग्रजांना, ज्याने आपल्यावर 300 वर्ष राज्य केलं, त्यांना पार करून आपण त्यांच्या पुढे गेलो 75 वर्षात. आरोग्यामध्ये जी प्रगती झाली, आपल्या औषधशास्त्रामध्ये प्रगती झालेली आहे, हॉस्पिटलमध्ये प्रगती झालेली आहे. आपल्या अडवाणींनी आपली ऑर्थोप्लास्टी जी होती ती मुंबईत येऊन केलेली. बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन आणि परवा आता उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन सुद्धा मुंबईतच झालं. अशा प्रकारे सर्व मेडिकल सुविधा, आणि त्याला आम्ही मेडिकल टुरिझम म्हणतो. जेव्हा मी माझी 90मध्ये प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा बरेच पेशंट्स हे बॉम्बे हॉस्पिटलमधले आमच्या एलिझाबेथ हॉस्पिटलला यायचे. आणि बॉम्बे हॉस्पिटलच्या बाजूला एक हॉस्पिटल आहे, तुम्ही बघितलं असेल सैफी हॉस्पिटल म्हणून. आणि त्या सैफी हॉस्पिटल जे आहे, त्या सैफी हॉस्पिटलमध्ये 80 ते 90% पेशंट्स हे बाहेर नाही येतात. त्यामुळे मेडिकल टुरिझम हा जो प्रकार आहे तो भारतात वाढलेला आहे. भारतामध्ये मेडिकल सुविधा ज्या आहेत त्या अत्याधुनिक आहेत आणि त्यामुळे आपल्या भारताचं आयुर्मान जे आहे ओव्हरऑल ते फार वाढलेलं आहे. तर या काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट शरीर सुदृढ ठेवणं, 40 मिनिटं वॉक करणं, कमी जेवणं,
म्हणजे त्याच्यात म्हणतात की स्मॉल अमाऊंट ऑफ फूड, मीडियम एक्सरसाइज अँड हायेस्ट लाफिंग आणि भरपूर हसणं, या 3 गोष्टी शारीरिक स्वास्थ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. काही जर छोट्या मोठ्या सवयी असतील तर त्या सवयी आता या वयामध्ये टाळल्या पाहिजे. म्हणजे एक समजा स्मोकिंग असेल तर त्याच्यासाठी एक सुंदर वाक्य आहे, स्मोकिंग इज व्हेरी इझी टू क्विट, आय हॅव ट्राईड इट मेनी टाइम्स. दुसरं एक वाक्य आहे, ओबेसिटी रन्स इन माय फॅमिली, ओबेसिटी रन्स इन माय फॅमिली, द प्रॉब्लेम इज नोबडी रन्स इन युअर फॅमिली. I drink beer on the days that ends with Y. All the 7 days basically they ends with Y only. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या सवयी आहेत, त्या सवयीवर कंट्रोल ठेवला पाहिजे. आणि ज्याला कोणाला आजार असेल, कारण आता भारतामध्ये 20 कोटी लोकांना ब्लड प्रेशर आहे, एक अराउंड 8 कोटी लोकांना डायबिटीस आहे, त्यामुळे एखादा आजार हा प्रत्येकाला या वयामध्ये लागणारच आहे. त्याची औषधं व्यवस्थित घेणं, कारण आता मी तुम्हाला सांगितलं 20 वर्ष इन्शुलिन घेणारे, 50 वर्ष डायबिटीस असणाऱ्यांची 100 वर्षापर्यंत आरामात जगू शकतं. फक्त औषध जे आहे ते घेतलं पाहिजे. कारण एकदा मी जेव्हा आशा बारेक हॉस्पिटलला कामाला होतो, रात्री 12 वाजता एक पेशंट आला, त्याला पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता, वय वर्ष 75 होतं. बघितलं तर ब्लड प्रेशर 240 होतं. मी म्हटलं कधीपासून ब्लड प्रेशर आहे? ते म्हणाले 10 वर्ष झाली. गोळ्या ते मला गेल्या एक वर्षापासून बरोबर घेत नाही. फार एज्युकेटेड होते, त्यांची मुलं सुद्धा एज्युकेटेड होती, परंतु औषध न घेण्याचा दुष्परिणाम म्हणून तशा प्रकारचा आजार झालेला. त्यामुळे नियमित तपासणी, ब्लड प्रेशर चेकिंगला फक्त 50 रुपये लागतात आणि शुगर चेकिंगला फक्त 100 रुपये लागतात. तर जो काय आजार असेल त्याची नियमित तपासणी करणं, डॉक्टरला जाऊन रेग्युलर भेटणं आणि त्यांची व्यवस्थित जी असतील ती औषधं घेणं, जी काय दिलेली असतील त्याच्याने आपल्याला. आणि आज आता जो आपल्या औषधांचा खर्च आहे फार कमी आहे. जर तुम्ही औषधं बघितली तर हार्डली 10 ते 12 रुपयामध्ये तुमचं दिवसाची औषध असतं. त्यामुळे 300 ते 500 रुपयामध्ये आपली महिन्याची औषधं होतात. अँड दॅट इज सफिशियंट टू टेक केअर फॉर अप टू दी एज ऑफ कम्फर्टेबली 90 or 100. तर हे झालं शारीरिक स्वास्थ्य. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, आकाशी स्वप्नांच्या हरपुन भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते घडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. तर पुढचा जो फिटनेस आहे तो म्हणजे मानसिक स्वास्थ्य. शारीरिक स्वास्थ्यानंतरचं पुढचं जे आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्य, मनाचा फिटनेस ठेवणं. कारण 20चं मन वेगळं, 30चं वेगळं, 40चं वेगळं, 50चं वेगळं, 60चं वेगळं, 70चं वेगळं. मन सुद्धा आपलं वेगवेगळ्या प्रकारे आकार घेत जातं. कधी ते दुखावतं, कधी सुखावतं, कधी ते आनंदित होतं, कधी भांबावतं, कधी रागावतं, कधी स्वतःला आयसोलेट करतं. तर मानसिक ताण म्हणा किंवा छोट्या मोठ्या तक्रारी असतील, राग असतील, ज्युनियरनी सिनियरना बोलणं असेल, सिनियरनी ज्युनियरना बोलणं असेल, या गोष्टी कायम आयुष्यात चालत राहतात. परंतु त्याचा मनावर आपला किती परिणाम होतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि या वयामध्ये वेगळ्या प्रकारचे काही प्रॉब्लेम होतात. आता सध्या आत्ताच जस्ट आपण रतन टाटाचं गेलो. असं कोणी ना कोणी दर 1 महिन्यात एखादा कोणतरी आपला मित्र जात असतो, कधी आपला सोबती जातो. घरामधलं वातावरण म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला घराचे लीडर असता, परंतु आजच्या काळात तुमचा मुलगा असतो किंवा मुलगी ते लीडर बनतात. ते कधी कधी आपल्याला ॲक्सेप्ट होत नाही. अशा असंख्य गोष्टी होत राहणार. त्यामुळे मनामध्ये ताण तणाव, धाकधूक, थोडीशी निराशा या गोष्टी येणार. परंतु त्यातनं लवकर कसं यायचं वर हे फार इम्पॉर्टंट. नाव आणखीन एक सध्याचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आपण मोबाईल जो बघतो किंवा सकाळी सकाळी वर्तमानपत्र उघडतो आणि वर्तमानपत्राचं पहिलं पेज जे आहे त्या पहिल्या पेजवर 10 ज्या बातम्या असतात त्यातल्या 8 बातम्या निगेटिव्ह असतात. आणि त्यामुळे काय होतं
किंवा नॉर्मली जे आपण फॉरवर्ड्स बघतो ते फॉरवर्ड निगेटिव्ह फॉरवर्ड्स असतात. राजकीय फॉरवर्ड्स असतात, जातीभेदाचे असतात, बरेच काय काय फॉरवर्ड्स असतात. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण न्यूज बघतो तेव्हा न्यूजवर ज्या ब्रेकिंग न्यूज असतात त्या ब्रेकिंग न्यूज कायम निगेटिव्ह असतात. एखादी तरी ब्रेकिंग न्यूज पॉझिटिव्ह असावी तर नाही. तर यामुळे काय होतं, हे जे आपले संस्कार आहेत, वर्तमानपत्र असेल, बातम्या असतील, व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स असतील, या सगळ्यातनं नेगेटिव्हिटी आत जातं आणि त्याला म्हणतात गो, गार्बेज इन आणि गार्बेज आउट. जर आपल्या मनामध्ये आपण गार्बेज टाकलं तर बाहेर सुद्धा गार्बेज येण्याची शक्यता असते. त्यामुळे याला म्हणतो मी ओढावून घेतलेली दुःख. काही दुःख सगळ्यांना असतातच, परंतु ही जी ओढावून घेतलेली दुःख आहे ती फार त्रासदायक आणि त्याच्यामुळे आपल्या मनावरचा ताण हा वाढतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मन प्रसन्न करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि त्यासाठी आपल्याला आपलं इमोशनल ऑडिट, आपण एकेकाळी फायनान्स ऑडिट केलं असेल, रेग्युलेटरी ऑडिट केलेलं असेल, आपल्या घराच्या कारभाराचं ऑडिट केलेलं असेल, त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मनाचं ऑडिट केलं पाहिजे. इमोशनल ऑडिट किंवा मनाचं ऑडिट. एखादी भावना किंवा एखादी राग जो आपल्याला येतो, आपल्याला निराशा वाटते, ती काय येते, कशामुळे येते, त्याची तीव्रता किती आहे, त्याचा माझ्यावर किती परिणाम होतोय, त्याचा आजूबाजूच्या लोकांवर किती परिणाम होतोय, आणि ते काम कमी करण्यासाठी तीव्रता मला काय करता येईल, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं याला म्हणतात इमोशनल ऑडिट. तरी इमोशनल ऑडिट प्रत्येकाने करणं आणि त्यामुळे आपल्याला त्या इमोशनल ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्यातनं बाहेर यायला मदत होते. कारण बऱ्याचदा काय होतं, देर इज टू थिंग्स, वन इज रिस्पॉन्स अँड अदर थिंग इज रिॲक्शन. पटकन काहीतरी मुलगा म्हणाला तर आपण रिॲक्शन देतो आणि जर आपण विचार करून बोललो तर आपण रिस्पॉन्स देऊ शकतो. देयर इज वन ब्युटिफुल लाईन, लाईफ इज 10% व्हॉट हॅपन्स टू यू, लाईफ इज 10% व्हॉट हॅपन्स टू यू, 90% इज हाऊ रिॲक्ट टू यू. त्यामुळे ज्या गोष्टी होतात त्याला आपण रिॲक्शन कसं करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जी आहे ती, आता आपण जनरेशन एक्स वाय झेड, आता झेड आणि पुढे डबल झेड सुद्धा जनरेशन येईल, तर नवीन नवीन जनरेशन ज्या यायला लागलेल्या आहेत त्या पूर्ण बदलायला लागलेल्या आहेत. आपण 3 जनरेशन 4 जनरेशन पुढची जनरेशन बघतोय. त्यामुळे जॅन झी असेल किंवा जॅन वाय असेल, तर या जनरेशनशी मिळवून घेणं आणि त्याच्यासाठी आपल्या मनाचा आकार चांगला राहावा, मनामध्ये सबळता राहावी, याच्यासाठी आपण कंटिन्युअसली प्रयत्न करावे. पुस्तक वाचन करावं. ग्रंथ तुमच्या दारीची योजना अगदी फार मोठ्या प्रमाणात शिरस्कर चालवतात गेल्या 10 ते 12 वर्ष, आणि त्यांनी इथे या एरियामध्ये 4 ते 5 नवीन सेंटर्स काढलेत. पूर्ण आमच्या टीममध्ये, कोअर टीममध्ये एक मेंबर आहेत. एखादं पुस्तक वाचावं. वाचायला त्रास होतो तर पुस्तक ऐकावं. आज आता ऑडिओ बुक सुद्धा अवेलेबल आहेत, त्यामुळे वाचायचं तर असेल ऑडिओ बुक्स. छान छान पुस्तकं वाचायची ज्याने आपल्याला मोटिवेशन मिळेल, आपल्याला थोडी पॉझिटिव्हिटी येईल. छोट्या छोट्या गोष्टी लिहायला सुरुवात करायच्या. दररोज रात्री लिहून 1, 2, 4 ओळी लिहायच्या. आज इथे चांगला कार्यक्रम झाला, कॅरमची मॅच बघितली, डॉक्टर अभ्यंकर आलेले, त्यांनी सुद्धा काही थोडंफार सांगितलं. अशा 1-4 ओळी लिहिल्या की आपल्याला थोडं बरं वाटतं. आपल्या आयुष्यातले चांगले चांगले अनुभव लिहायचे किंवा आठवायचे. मेमराईज व्हॉट हॅज हॅपन इन द पास्ट. तुमच्या 75 वर्षावर तुम्ही असंख्य चांगल्या गोष्टी केल्या, तुम्ही लिहायला लागलात तर तुम्ही हे आणखीन एक पुस्तक क्रिएट करावं प्रत्येकाचं. विनोदाची साथ घ्यायची. मी एक असं केलेलं आहे की व्हॉट्सॲपचे माझे जे जे सकाळपासून विनोद येतात ते एका बाजूला डायरीमध्ये टाकतो. त्याला विनोदाची डायरी बनवली. चांगले चांगले विनोद गोळा करायचे, त्या डायरीत टाकायचे. कधी बोर झालं तर ती डायरी चाळायची आणि सगळे 10-12 जोक 25 जोक वाचायचे. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला एकदम मन प्रसन्न होतं. आणि जेव्हा रिअली प्रॉब्लेम येईल तेव्हा एक सुंदर उपाय ते म्हणजे मौनम सर्वार्थ साधन. अगदी जर परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जात असेल तर सर्वात उत्कृष्ट गोष्ट म्हणजे शांत राहायचं, नामस्मरण करायचं.
आणि त्याच्यासाठी आणखीन एक वाक्य आहे, yesterday I was clever. Yesterday I was clever. I wanted to change the world. I wanted to change the world. Today I am wise. I am changing myself. आपला जो खटाटो बसतो तो जगाला बदलण्याचा असतो, पण ज्या दिवशी आपल्याला असं लक्षात येतं की जगाला बदलण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण थोडंसं आपणच बदलू आणि त्याच्यामुळे आपल्याला फार मोठा फायदा होतो. तर या इमोजिल पुस्तकामध्ये कोविडच्या काळात जो अनुभव लिहिलेला त्यातली काही वाक्य आहेत. जीवनातलं प्रत्येक आव्हान हे आत्मपरीक्षणाची एक संधीच असतं. जीवनातलं प्रत्येक आव्हान हे आत्मपरीक्षणाची एक संधीच असतं. प्रत्येक आपत्ती एक नवीन विश्व निर्माण करण्याची संधी देते. दुःखाचे संदर्भ मात्र नीट समजून घ्यावे लागतात. गाडलेल्या बीजातूनच नवीन अंकुर फुलवावे लागतात. आयुष्य एक निरंतर प्रवास. आयुष्य एक निरंतर प्रवास. आशा, अपेक्षा, भावना आणि भास. एक दिवस सूर्योदय आपलाच असेल. मनात ठेवावा नेहमी विश्वास. आता शारीरिक स्वास्थ्य झालं आणि मानसिक स्वास्थ्य झालं. आता एक स्वास्थ्याची नवीन पाकळी आहे, ती म्हणजे बौद्धिक स्वास्थ्य. मनुष्य प्राण्यामध्ये आणि अदर प्राण्यांमध्ये जो मोठा फरक आहे तो म्हणजे मनुष्याला लाभलेली बुद्धी, ब्रेन, जी इतर प्राण्यांमध्ये त्या प्रमाणात विकसित नाही आहे, पण आपल्यामधलं बुद्धी, मन किंवा ब्रेन हा विकसित आहे. आणि त्यामुळे आपल्याला खुराक सुद्धा लागतो. या बुद्धीला सुद्धा खुराक पाहिजे कायम. सकाळी सकाळी आपण म्हणतो की कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तो गोविंदा, प्रभाते करदर्शन. त्याच्यामध्ये लक्ष्मी आली तर लक्ष्मीच्या नंतर इमिजिएटली सरस्वती आली आणि सरस्वती बुद्धीची देवता आहे. त्यामुळे बुद्धीला सुद्धा खुराक दिला पाहिजे. आपल्या ब्रेनला कायम टॉनिक पाहिजे. मी नॉर्मली सकाळी काय करतो, वर्तमानपत्र आला की मला माहिती असतं नेगेटिव्ह न्यूज आहे सुरुवातीच्या, डायरेक्ट शब्दकोड्यावर जातो. शब्दकोड आणि सुडोको असतं बाजूला, तर पटापट चहा पिता पिता शब्दकोडा आणि सुडोको सोडवतो 10-15 मिनिटं. त्यामुळे थोडा ब्रेनला खुराकही मिळतो, प्लस चहा सुद्धा येतो. त्यामुळे बुद्धीला खुराक जर द्यायचा असेल तर वाचन फार महत्वाचं आहे. काही ना काही जेवढं जमेल तेवढं वाचत जा. म्हणजे आधी दिवसभरातलं 10-12 तासातलं 15-15 मिनिटं असं 4 तास जरी वाचत गेलं. वयाच्या कुठल्याही वर्षी ज्ञान मिळवण्याचं उत्तम साधन म्हणजे पुस्तक. आपल्याला व्यक्तिगत विकासाला कामाला येतं, आनंद मिळतो. पु ल देशपांडे आचार्य वाचलेत, दमा मिरासदार वाचलेत तर विनोदाचे साथ मिळते. रतन टाटाचं आत्ताच पुस्तक सांगितलं गिरीश कुबेरांचं, टाटा कसे घडले. आत्मचरित्र वाचायची, या वयामध्ये सुद्धा आत्मचरित्र वाचायची. त्याच्यामुळे मोटिवेशन मिळतं की माणसं मोठी कशी झाली, त्यांना नोबेल प्राइज कसं मिळालं, नवीन नवीन कल्पना सुचतात. आता मध्ये आम्ही एक 200 ते 300 पुस्तकं शिवडी TB हॉस्पिटलमध्ये दिली. कारण TB हॉस्पिटलमधला पेशंट हा बेडवर पडून असतो 1 महिना, त्याला ट्रीटमेंट चालू असते आणि तसं त्याला बाकी सलाईन बिला असं काही नसतं. 200-300 पुस्तकं दिली, तिथे वाचन सुरू झालं. त्यामुळे काही ना काही मार्गाने तुम्हाला बुद्धीला खुराक देण्याचं काम केलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाढाल आणि वाचाल तर आनंद घ्या. वाचाल तर वाचाल आंबेडकरांनी म्हटलेलं. नंतर यशवंतराव चव्हाणांनी म्हटलं की गाव तिथे ग्रंथालय, जिथे जिथे गाव असेल तिथे ग्रंथालय पाहिजे. आणि आता आमच्या मेजर शिरस्कर, मी, काणे, गिडेटके यांचं स्लोगन आहे ते सोसायटी तिथे ग्रंथपेठी. त्यामुळे ग्रंथ तुमच्या दारी ही योजना त्यांनी सांगितली. गोरेगावमध्ये 5 सेंटरनी सुरू झालेली. आज मुंबईमध्ये 150 सेंटर्स ज्येष्ठ नागरिक संघात आहेत, महिला बचत गटात आहेत, देवळामध्ये आहेत, आश्रमात आहेत, शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, पोलीस स्टेशनमध्ये आहेत, मंत्रालयाच्या एका विभागात आहे, LIC ऑफिसमध्ये आहेत आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आर्थर रोड जेलमध्ये सुद्धा एक पेटी दिलेली. आणि ज्या दिवशी दिली त्या दिवशी तिथे छगन भुजबळ होते
आणि त्यावेळेला मला तिथले 2 पोलीस म्हणाले, छगन भुजबळ जोरदार वाचन करतात. तर हे झालं बौद्धिक स्वास्थ्य. आता पुढचं जे स्वास्थ्य आहे ते म्हणजे व्यावसायिक स्वास्थ्य, ऑक्युपेशनल फिटनेस. अनंत अमची ध्येया शक्ती, अनंत अनाशा किनारा तुला पामराला. माणसाने वयाच्या 5-5 वर्षाच्या स्लॉटमध्ये नवीन नवीन ध्येय बघितली पाहिजे आणि त्या ध्येयाच्या दृष्टिकोनात पुढची 5 वर्ष घालवली पाहिजे. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा ध्येय वेगळं होतं, मग आपण शाळेत गेलो ध्येय बदललं, मग लग्न झालं ध्येय बदललं, मग 40शीला बदललं, 50शीला बदललं. अशा प्रकारे दर 5-5 वर्षाला आपल्याला नवीन नवीन ध्येय बघायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते ध्येयाच्या पाठलाग करण्यासाठी काहीतरी KSA मॉडेल आहे, नॉलेज, स्किल्स अँड ॲटिट्यूड. थोडं थोडं ज्ञान मिळवणं, थोडं थोडं कौशल्य आत्मसात करणं आणि आपलं ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवणं. म्हणजे मेडिकल फील्डमध्ये मालवणसारख्या छोट्या 25,000चं गाव आहे मालवण, तिथून मी PCBला 97 मार्क्स घेऊन इथे आलो मुंबईला 1991 साली. मला मॅथ्समध्ये 98 होते. तर पहिल्यांदा मी VJTI ॲडमिशनला गेलेलो. तर VJTI मी कॉम्प्युटर इंजिनिअरची ॲडमिशन घेतली आणि नंतर इथे पैसे भरायचे की नाही हॉस्टेलचे आणि याचे 15 दिवसानंतर मेडिकलची ॲडमिशन होती. मग मेडिकलला GS मेडिकल KMला गेलो. त्याच्यानंतर 3 वर्ष 4 वर्ष ICUत काम केल्यानंतर मग सिप्ला कंपनीने मला बोलावलं मेडिकल कन्सल्टंट म्हणून. मग जेव्हा तिथे जॉईन झालो तर म्हटलं आता इथे काय करायचं. मग क्लिनिकल रिसर्चचा एक डिप्लोमा केला. मग 2 वर्षाने वेलिंगकरमधनं मार्केटिंग केलं. ते वेलिंगकरवाले एवढे खुश झाले, ते म्हणाले सर इंटरनॅशनल मार्केटिंग की करा. मग इंटरनॅशनल मार्केटिंग केलं. हॉस्पिटलमध्ये असताना हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन केलेलं. कोविडच्या काळात म्हटलं घरीच बसलोय, जाण्या येण्याचे 1-1 तास वाचलेत. मग डिझाईन थिंकिंग केलं. कंटिन्युअसली स्वतःला काही ना काहीतरी डेव्हलप करत राहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वयाची बंधन नाही त्याला. माझे वडील रिटायर झाल्यानंतर 10 वर्ष MAला जाऊन शिकवायचे. 2 इम्पॉर्टंट उदाहरणं देतो. पहिलं म्हणजे अमिताभ बच्चन, सगळ्यांचा सुपरस्टार आहे तो. वयाच्या 57व्या वर्षी पूर्ण बँकरप्ट झालेला, एका स्टेजला गेलेला, ABCL कोलॅप्स झालं, पूर्ण बँकरप्ट झाला आणि वयाच्या 57व्या वर्षी त्याने नवीन स्वप्न बघितलं. त्या स्वप्नाचं नाव कौन बनेगा करोडपती. आणि त्याच्यानंतर 12 सीझन 13 सीझन करत करत आता वयाच्या 83व्या वर्षापर्यंत तो वयाच्या 57व्या वर्षी नवीन ध्येय बनून 83 पर्यंत त्याने लढवत नेला किल्ला. आणखी एक सुंदर उदाहरण आहे, C. राधाकृष्ण राव. वयाच्या 60व्या वर्षी रिटायर्ड झाले. नंतर ते मुलाकडे म्हणून राहायला US मध्ये गेले. तर US मध्ये गेल्यानंतर 62व्या वर्षी ते पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर झाले. त्याच्यानंतर 70व्या वर्षी ते पेनिन्सुला युनिव्हर्सिटीमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले. 75व्या वर्षी त्यांना अमेरिकन सिटिझनशिप मिळाली. 82व्या वर्षी त्यांना विज्ञान राष्ट्रीय पदक आणि व्हाईट हाऊस सन्मान मिळाला. मधल्या काळामध्ये आपल्या भारत सरकारने पद्मविभूषण दिलेलं, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण सुद्धा. आणि वयाच्या 102व्या वर्षी त्यांना नोबेल प्राइज मिळालं. 60व्या वर्षी रिटायर झालेला माणूस हा अमेरिकेत जातो आणि पुढच्या 52 वर्षामध्ये नोबेल प्राइज घेतो. याच्यासारखं व्यावसायिक स्वास्थ्य किंवा स्वतःला तडफदारपणे पुढे नेण्याचं उदाहरण हे खरंच नाही. तर अमिताभ बच्चन असतील किंवा C. राधाकृष्णन असतील, दिस इज कॉल्ड एज एक्सलन्स. रतन टाटा एक्सलन्स, लता मंगेशकर एक्सलन्स, सचिन तेंडुलकर एक्सलन्स. सो ज्या ज्या फील्डमध्ये आपल्याला एक एक्सलन्स दिसतो, तर या वयामध्ये सुद्धा हे C. राधाकृष्णराव, अमिताभ बच्चन हे बघितले. शरद पवारांसारखे नेते की जे आपल्या गेल्या वेळेला पावसात भिजून सुद्धा त्यांनी वोट्स मिळवले. तर अशा प्रकारे जी मंडळी त्या त्या क्षेत्रामध्ये फार मोठं काम करत असतील, त्या दृष्टिकोनातून आपण समोर त्यांचे आदर्श बाळगले तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे वय ही त्याला मर्यादा नाही आहे. पुढचं जे स्वास्थ्य आहे ते सामाजिक स्वास्थ्य. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
असे जे आपणापाशी असे वित्त या विद्या सदा ते देतची जावे जगाला प्रेम अर्पो. आपल्याकडे जे काय आहे विद्या असेल वित्त असेल ते देत जावं. भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे जगाला प्रेम अर्पो. तर प्रत्येक माणूस हा पहिल्यांदा स्वतःसाठी जगतो, स्वतःच्या कुटुंबासाठी जगतो आणि असं जगत जगत माणूस हळूहळू समाजासाठी जगायला लागतो. आणि आजच्या कालावधीमध्ये कसं आहे, सामाजिक स्वास्थ्य का महत्वाचं आहे. हा जो सगळा जो जमाव इथे आलेला आहे ते एक क्लासिकल सामाजिक स्वास्थ्याचं उदाहरण आहे. समाजातील सगळेजण एकत्र आले, त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि कोविडच्या काळात आपल्याला असं जाणवलं, कोविडने एक असं केलं की जगाला आणखीन जवळ बोलवलं. जग असं विखरत होतं, तर कोविडच्या काळामध्ये ते जग एकत्रित आलं. बऱ्याचशा ज्या NGO होत्या पुढे आल्या. भारत लवकर का सावरला? कारण भारतामध्ये लाखो NGO अशा आहेत त्या पुढे आल्या. जे सिनियर सिटीजन त्यांना लोकांनी मदत केली, कोविडच्या आजारात मदत केली, लोकांना औषधं पुरवण्याचा प्रयत्न केला, डबे नेऊन दिले. अशा प्रकारे छोट्या 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 NGOजने एकत्र येऊन समाज जो विखुरलेला होता तो समाज पुन्हा एकत्र यायला लागला. त्यामुळे आपण व्यक्त झालं पाहिजे, आपल्या भावना दुसऱ्याकडे व्यक्त करा, आपल्या दुसऱ्याला मदत करा, पण आपण दुसऱ्याची मदतही घ्या. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम काय होतो की मदत घ्यायला घाबरतो. आपण व्यक्त झालं पाहिजे, दुसऱ्याकडनं मदत घेतली पाहिजे, दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता जे डॉक्टरांनी सांगितलं, माझ्या आहेत नाही, मी माझ्या रक्तामध्ये बनले. माझे वडील 5-6 NGOजमध्ये त्या मालवणसारख्या ठिकाणी सुद्धा ते 4-5 NGOमध्ये काम करायचे. तेच रक्त घेऊन मी आलो. त्यामुळे ग्रंथ तुमच्या दारी असेल, आदिवासी तिथे काही औषध पुरवठा असेल, तिथल्या शाळातल्या काही मदत हवी असेल ती असेल, माझ्या स्वतःच्या शाळेलाही मदत करतो. कॉलेजच्या आमच्या GS मेडिकल कॉलेजच्या ॲल्युमिनी असोसिएशनमध्ये तिथे मी आहे. विद्यावर्धिनी शाळा तिथे आता आम्ही बांधकाम स्किल बिल्डिंग सेंटर उभारतोय, त्याच्या कमिटीचा मी अध्यक्ष आहे. राजहंस प्रतिष्ठान हे ॲडमिट जे पेशंट बेड रिडन असतात त्यांना ते फ्री व्हीलचेअर किंवा बेड्स देतात, तिथे मी सहाय्य करतो. अशा प्रकारे जिथे जिथे आपल्याला काही मदत करता येईल, मग तसा काय प्रत्येक वेळेला पैसा दिला पाहिजे असं नाही. काही ठिकाणी वेळ देता येईल आपल्याला, काही ठिकाणी संकल्पना देता येईल, काही ठिकाणी मदत करता येईल, थोडीफार वाटलं तर पैसे देता येतील. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घे. या उक्तीप्रमाणे काही ना काहीतरी आपण समाजासाठी केलं पाहिजे. त्याच्यासाठी एक सुंदर स्टोरी आहे, एक पुस्तक आहे. म्हणजे त्या पुस्तकाचा जो लेखक आहे त्या लेखकाने तर ठरवलं की जगातली सर्वात आनंददायक आणि श्रीमंत गोष्ट कुठली, सर्वात श्रीमंत गोष्ट कुठली आहे. आणि याच्यासाठी त्याने पुढचं 1 वर्षभर सगळीकडे फिरायला सुरुवात केली. तो राजांकडे गेला, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या हेड्सकडे गेल्या, वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींकडे गेल्या, वेगवेगळ्या श्रीमंत लोकांकडे गेला, बिझनेसमॅन्सकडे गेला, असं तो फिरत होता. तरी त्याला कळत नव्हतं की सर्वात श्रीमंत माणूस कोण. तर अशा शोध घेता घेता त्याला जाणवायला लागले की काहीतरी अजून सापडत नाहीये, कुठला एरिया जो आहे हा सर्वात श्रीमंत आहे. तर फिरता फिरता त्याला एक फकीर दिसला. तर तो म्हणाला की काय शोधतोय? तुम्हाला श्रीमंती शोधतोय, तुम्हाला या दिशेने चालत जा, तुला काही अंतरावर श्रीमंती मिळेल. पुढे चालत गेला तर त्याने बघितलं तिकडे ग्रेव्हयार्ड होतं. म्हणाला, फकीराने सांगितलं या मी इकडे आलो तर सगळे लोक पुरलेले आहेत. तर काय म्हणतो फकीर, काय म्हणतो की ग्रेव्हयार्डचं काय? तेव्हा तो तिथे बसला, 2-3 तास बसला आणि तेव्हा त्याला लक्षात आलं की जी श्रीमंती आहे ती श्रीमंती या पुरलेल्या लोकांमध्ये आहे. का? याचं कारण एखादा माणूस मेला असेल, त्याच्या डोक्यात 100 कल्पना होत्या, परंतु मेला आणि त्या कल्पना गेल्या, त्या वाहून गेल्या. एखाद्याकडे कोटी रुपये होते वेगवेगळ्या बँक बॅलन्समध्ये, पण तो गेला. एखाद्या माणसाला बऱ्याच लोकांवर प्रेम करायचं होतं, व्यक्त करायचं होतं, परंतु व्यक्त करू शकला नाही. अशा प्रकारे प्रत्येक माणसाने मेल्यानंतर त्याच्या असंख्य गोष्टी राहिलेल्या होत्या. आणि हा कॉन्सेप्टवर त्याने एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे
डाय एम्प्टी. पुस्तकाचं नाव आहे डाय एम्प्टी. याचा अर्थ माणसाने मृत्यूपूर्वी रिकामं करून टाकलं पाहिजे स्वतः. आणि त्यावेळेला तो ऑथर म्हणतो, इफ यू हॅव अन आयडिया, परफॉर्म इट. इफ यू हॅव नॉलेज, गिव्ह इट. इफ यू हॅव मनी, डोनेट इट. इफ यू हॅव गोल, अचीव इट. अँड इफ यू लव्ह समवन, एक्सप्रेस इट. अतिशय उत्कृष्ट संकल्पना. आणि त्या पुस्तकाचं सार सगळं सांगितलं जातं की आपण समाजासाठी जाता जाता आणि त्याच्यानंतर पुढची जी आपण गोष्ट आहे ती लोकांनी हल्ली देहदान करतात, नेत्रदान करतात, 4 अवयव आपले लोकांना देऊन जातात, ही आणखीन पुढची गोष्ट. तर हा जो स्वास्थ्याचा प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक स्वास्थ्य. आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे स्वास्थ्याची ती म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. ये मेरा गीत, जीवन संगीत, कल भी कोई दोहराएगा. जग को हंसाने बहुरूपिया रूप बदल के आएगा. जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा. हे शेवटी जीवनाचा सार आहे. मानवजातीच्या इतिहासामध्ये कोविडच्या काळात आपण बघितलं, देवळं बंद पडली, मशिदी बंद पडल्या आणि सर्वात शेवटी उघडली गेली कारण लोकांची गर्दी होऊ नये म्हणून. त्यामुळे स्वतःचा शोध हा सर्वत्र न करता आणि शेवटी क्षणभंगूर आहे. भारत आंबे आपले म्हणतात, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य कर. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील. मेघ वर्षतील, शेते पिकतील, गरवा नेया नद्या वाहतील. सगळे सोयरे डोळे पुसतील, सगळे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील. उठतील बसतील, हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. आणि सर्वात महत्वाचं म्हणतात, रामकृष्ण ही आले गेले, रामकृष्ण ही आले गेले, तयाविन हे जग का अडले. कुणी सदोदित स्फुतक धरले, मग काय अटकले मज शिवाय. जन पळभर म्हणतील आय. याचा अर्थ असा आहे की जग हे क्षणभंगूर आहे. आपल्याला 100 वर्षापर्यंत 105 वर्ष जगायचं आहे, पण त्याला आपल्याला आध्यात्मिक स्वास्थ्य हे सर्वात महत्त्वाचं. आणि कर्मयोग असेल, सतत चांगलं काम करत राहिलं लोकांसाठी, निष्काम कर्म, इच्छा न ठेवता. एखाद्याचा मार्ग असेल, ज्ञानयोगाचा असेल, वाचन करणं, आपल्या आत्म्याचं मर्म ओळखणं. आणि तिसरा जो मार्ग आहे तो म्हणजे भक्तियोगाचा मार्ग आहे. कायम भक्ती किंवा मेडिटेशन करत राहणं. तर ज्याला जो मार्ग आवडेल, कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल किंवा भक्तियोग असेल, त्या मार्गाचा कायम अवलंब दिवसातनं करत राहणं. म्हणजे आपले हरिवंशवाद बच्चा काय म्हणतात, मदिरालय जाने को घर से चलता है पीने वाला. मदिरालय जाने को घर से चलता है पीने वाला, किस पथ से जाऊ असमंजस है भोला भाला. कुठल्या मार्गाला जायचं माहिती नाहीये. अलग अलग पथ बतलाए पर मैं यहाँ बतलाता हूँ. राह पकड़ के तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला. ज्याला मधुशाला जी म्हणायची आहे ती मधुशाला म्हणजे मधुशाला नाही आहे, तर मार्ग जो ईश्वराकडे जाण्याचा आहे तो आपला एक मार्ग निवडा आणि तसाच पुढे जाता. आणि सर्वात उत्कृष्ट जो मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरण. जो कोणी देव आपल्याला आवडतो त्याचं कायम नामस्मरण करत राहणं आणि नामाचं तेज आपल्या चेहऱ्यावर आणणं. आणि सर्वात जर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात अतिशय उत्कृष्ट एक्झाम्पल जर असेल नामस्मरणाचं, ते म्हणजे वाल्मिकी.
वाऱ्यासारखा दरोडेखोर जो लोकांना त्रास देत होता, लोकांना मारत होता, अशा प्रकारचा दरोडेखोर हा फक्त नामस्मरणाने त्याचं रूपांतर एका ऋषीमध्ये होतं. आणि हा ऋषी पुढे एक असं काव्य लिहितो, रामायण असं लिहितो की जे पुढे हजारो वर्ष लोक पुढे वाचतात. आणि त्याची प्रतिभा फक्त नामस्मरणाने केवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. तर कर्मयोग आणि ज्ञानयोग याबरोबर सर्वात महत्त्वाचा जो मार्ग आहे तो म्हणजे भक्ती. तर स्वास्थ्याची परिभाषा जी आहे ही फक्त शारीरिक स्वास्थ्याला मर्यादित नाही आहे. तर ती शारीरिक स्वास्थ्यातनं बरोबरच मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. मानसिक स्वास्थ्याबरोबर बौद्धिक स्वास्थ्य, बौद्धिक स्वास्थ्याबरोबर व्यावसायिक स्वास्थ्य. म्हणजे शरीर फिट राहण्यासाठी तुम्हाला कमी आणि व्यवस्थित जेवायचं, 40 मिनिटं चालायचं हे फार इम्पॉर्टंट आहे. मनाची जिम, माइंड जिम जॉईन केली पाहिजे आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी. बौद्धिक स्वास्थ्य, काही ना काही बुद्धीला खुराक, चांगला खुराक, पुस्तक असेल, व्हॉट्सॲपमध्ये येणारे चांगल्या चांगल्या गोष्टी असतील, मोटिवेशनल व्हिडिओज असतील, ऑडिओज असतील. व्यावसायिक स्वास्थ्य, नवीन शिकत राहायचं. वयाच्या 70व्या वर्षी तर काही ना काहीतरी शिकायचं, वयाच्या 80व्या वर्षी काहीतरी शिकायचं, एक पुढच्या 5 वर्षाला नवीन गोल बघायचा. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे सामाजिक स्वास्थ्य. अशा प्रकारचे कार्यक्रम अरेंज होतात सगळ्यांनी एकत्र येऊन साजरे करण्याचे, त्यात आपण स्वतः भाग घ्यायचा, काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्याकडे जे जे आहे त्यातलं काही ना काही समाजासाठी देण्याचा प्रयत्न. डाय एम्प्टी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य. आपल्या दिवसभराच्या 10 ते 12 तासामधला 1 ते 1.5 तास हा कसा आध्यात्मिक वाचन असेल, मनन असेल, चिंतन असेल, नामस्मरण असेल, काही ना काही माध्यम जे आपल्याला आवडतं त्या माध्यमामध्ये गुंतवायचं. तर अशा प्रकारे स्वास्थ्याची नवीन परिभाषा आहे. त्याला आपण हेल्थ, पुढचा जो गोष्ट म्हणतो वेलनेस, हेल्थ टू वेलनेस. आणि वेलनेसमधून पुढची जी स्टेज आहे ती म्हणजे हॅपीनेस. आपल्याला लक्षात येतं की शेवटी आपल्या जीवनाचा उद्देश हा आनंद शोधण्यासाठीच आहे. त्यामुळे हॅपीनेस आणि ही रिअलायझेशन आता जगाला व्हायला लागलेलं आहे. असे काही देश आहेत की देशामध्ये एज्युकेशन मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर, फॉरेन मिनिस्टर याच्यावर आता नवीन मिनिस्टर आहे, त्या मिनिस्टरला हॅपीनेस मिनिस्टर. भूतान एक देश आहे त्याच्यामध्ये हॅपीनेस मिनिस्टर आहे. UAE नावाचा देश आहे त्याच्यामध्ये हॅपीनेस मिनिस्टर आहे. फिनलंड जो आहे त्याच्यामध्ये हॅपीनेस मिनिस्टर आहे. तर नुसतं GDP बघत नाहीत ते. GDP आपण बघतोच, GDP बरोबर ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स. त्या मिनिस्टरचं काम आहे ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स. नुसतं प्रोडक्शन वाढवलं, पैसे आले, आनंदी आहोत का? तर सर्वात जो बॉटम लाईन आहे तो कीप युअर सेल्फ हॅपी ॲट दिस एज. त्यामुळे 100 वर्ष जगायचं असेल तर आपल्याला आनंदाचा शोध घेतला पाहिजे. इथे बसल्या बसल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे, कारण जीवन एक क्षणभंगूर आहे. आपण काही कालावधीपर्यंत एकत्र येतो, आता आपण 1 तासापुरतं एकत्र येऊ, नंतर परत आपण फारकत होऊ. यथा काष्ठंच समेयाता महोदधो समेत्यचे व्यपेयाता तद्वत भूत समागम. त्याला आपल्या मराठीमध्ये आहे, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. तर माणसांचं मिलन हे 1 दिवसासाठी असू शकेल, 1 महिन्यासाठी असू शकेल, 1 वर्षासाठी असू शकेल, 5 वर्षासाठी असू शकेल, परत त्यांची फारकत होणारच आहे. आपले जे लहानपणीचे मित्र आहेत ते आपण त्यांच्यावर नंतर गेल्या 60 वर्षात आपण एकत्र नाही होत, पण तो 5 वर्षाचा काल होता. 60चे मित्र वेगळे, मैत्रिणी वेगळ्या, 70च्या वेगळ्या, 80च्या वेगळ्या. कुठे ना कुठेतरी प्रत्येक क्षणाचा आनंद मिळवणं हेच जीवनाचा उद्देश आहे. सर्वात शेवटी जीवन सार्थक कधी होईल याचं एकच उदाहरण सांगतो. जीवन सार्थक झालं म्हणजे काय झालं, तर आपल्या मोबाईलमध्ये 3000 कॉन्टॅक्ट्स आहेत, तर एक रिकामा कागद घ्यायचा, त्या कागदावर लिहायचं की आत्तापर्यंत मी कोणाकोणाकडनं मदत घेतली. आणि मग आपण एक एक बघत गेलो तर 1, 2, 3, 4 आपल्या लक्षात येईल. 1001 लोकांकडनं कोणत्या ना कोणत्या मदत, म्हणजे काय आर्थिक नव्हे,
कोणीतरी म्हणाले इथे मदत केली, इथे प्रमोशनला हे केली, कुठेतरी आजार हे केलं, औषधं आणून दिली, असे 1000-2000 लोकांच्या आपल्याला मदत लागलेली असेल. आणि मग एक दुसरा कागद घ्यायचा आणि त्याच्यावर लिहायचं की आपण किती लोकांना मदत केली. आणि जेव्हा तुम्ही लिहायला लागाल तेव्हा लक्षात येईल कुठेतरी 100-200ला तो आकडा संपून जाईल. ज्या दिवशी तुम्हाला मदत देणाऱ्या माणसांचा आकडा आणि तुम्ही मदत केलेल्या माणसांचा आकडा ही जे दुसरा जो आकडा असेल तेव्हा जास्त होईल, तेव्हा जीवन सार्थक आहे. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर अभ्यंकर, आपण केलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल आपले खूप खूप आभार. पर्टिक्युलरली तुम्ही इमोशनल ऑडिटची जी संकल्पना मांडली किंवा वाचन, श्रवण, लेखन आणि विनोदाची डायरी ठेवावी अशा ज्या काही सूचना आम्हाला केल्यात त्या नक्कीच उपयुक्त आहेत आणि आपल्यापैकी कितीतरी लोक त्या अंमलात आणतील अशी मला खात्री वाटते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्वास्थ्याबरोबरच सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याचं महत्त्व हे तुम्ही आम्हाला पटवून दिलं. तसंच 2 उत्तम आदर्श ज्येष्ठ यांचं उदाहरणं देऊन आम्हाला ते पटवलं, याबद्दल खरंच तुमचे आभार मानते. आता आपल्याकडे आलेल्या दुसऱ्या पाहुण्या डॉक्टर विद्या बंदूकवाला यांची मी ओळख करून देते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी थोडं आपल्याशी संवाद साधावा. डॉक्टर बंदूकवाला या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि त्या स्त्रियांची रजोनिवृत्ती आणि 60व्या वर्षानंतर काय काळजी घ्यायची याच्यावर आपल्याशी बोलणार आहेत. त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमधून MS केलेलं आहे आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये काही काळ नोकरी केलेली आहे. त्यानंतर त्यांनी लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनकॉलॉजीमधून MRCOG केलेलं आहे. त्यांनाच विचारा, मला ती काय ह्याच्यामधलं समजलेलं नाही, तुम्ही जरूर सांगा आम्हाला. 27 वर्ष त्यांनी याची ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनकॉलॉजीची प्रॅक्टिस केली आहे. त्यांना वंध्यत्व उपचार पद्धतीमध्ये तसंच फिमेल पेल्विक आरोग्यामध्ये विशेष स्वारस्य आहे आणि फिमेल पेल्विक पेन सोसायटीच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. त्यांना मी विनंती करते की या अतिशय नाजूक विषयावर आपल्याशी त्यांनी संवाद साधावा. डॉक्टर विद्या बंदूकवाला. Thank you for that introduction, and it's so nice to see all of you all seniors to be together and have a good time. And Dr. Abhyankar in elaborating on how to hit the century in a good way. That's so important. It's not about living life, but the quality of life that's so important. मी मराठी बोलू शकते पण माय मराठी इज नॉट व्हेरी फ्लुएंट, सो आय एम रिअली सॉरी. इट्स ओके इफ आय स्पीक इन इंग्लिश? या, थँक्यू सो मच. अँड मेजर, थँक्यू सो मच. तुम्ही मला यू गिव्ह मी दिस अपॉर्च्युनिटी टू बी अमंग ऑल ऑफ यू ऑल. सो as a gynecologist and as an obstetrician, I meet a lot of women, especially the older women who are 60 plus. अँड जसं डॉक्टर अभ्यंकरनी सांगितलं, लाईफ स्पॅन और लॉंगिव्हिटी ऑफ लाईफ आता वाढले आहे. आपण फक्त बॉलिवूड स्टार्सला बघतात, पॉलिटिशियन्सला बघतात, बट आय डोंट थिंक ॲज अ कॉमन पर्सन वी आर एनी लेस देन देम. वी डू अ लॉट ऑफ मल्टीटास्किंग. दे डू इट इन लॉट ऑफ हेल्पिंग सेशन्स अँड ऑल. आम्हाला कोणी हेल्प नाही करतात. वी आर आवर ओन पर्सन. And I believe that this multitasking should not stop at an age. So when I say menopause, menopause does not pause you. Menopause is an acceptance of your aging and that maturity and experience that you gain. जसं मी सांगितलं की आम्ही 30 to 40 and 40 to 50, our phase of life, it gives us the experience. I mean, जसं मी, when I started my practice,
the impulsion that I had ki hey patient ali ki mala tila I have to cure her like that. But now I understand the background, and when a patient walks into my chamber, the first thing is I need to make her comfortable. I need to know the background that she comes. Just as we know that COVID झाल्यावर आमचं मनस्थिती, the mindset of all of us has changed. We now believe in unity. We now believe in the family bonding. कारण आम्ही बघितलं की कोविडनी it just changed. आपलं पूर्ण we didn't know what tomorrow holds for us. So we wanted to make the best of it. So accepting menopause is very, very important, and I would not say menopause only hits women. As we all know that it is the men who also undergo andropause, and acceptance of this phase of life is very, very important. जसं aging होतात, we know a lot of changes happen. We have a lower metabolism. We have a more sedentary lifestyle. Current we are working 24/7, and all of a sudden we have a retired life. And a retired life does not mean a physical, you stop working physically, but your mental status also goes down because you are in a status at your workplace, and then you come back retired and you do not get that kind of respect. That demotivates you. That makes you feel a little bit different from your usual. So I think what is more important is to keep your mindset. Second is, as a menopause woman, when you undergo menopause, Purvi, we used to always see 50 plus as menopause, but today we are seeing women at 40 plus. That means there is a lot of change. The generation changing has also changed the phase of menopause. We are seeing early menopausal changes, so we call them perimenopause. Perimenopause is until you attain menopause, and menopausal effect can go on up to even 10 years, and post-menopause is when you are 60 plus. And what happens is it's not just the physical changes that we see in the woman, but also the mental changes that we see. When we go for a health checkup, I've always seen आमचं BP, आमचं sugar आणि हे ते सगळं चेकअप केलं. But what about waist down? Has your doctor asked you that are you able to evacuate your bowel? Are you constipated? Do you pass urine in a right form? Are you able to? Are you going number of times? Hey, question is a very embarrassing question to all of us. In fact, there are so many times when a woman comes and says, "Mala, lagvi hot nahi, mala खूप times रात्री उठायला लागतात." But they all think it's normal. They think की आमच्या आईला पण होत होतं, आम्हाला पण होते, चालेल. पण कशाला? पूर्वी people didn't know, they were not aware of the bladder function. They did not know what menopause could do to bladder. But today, awareness has made us understand that bladder wall also changes with the age. So if we are looking at hitting the century, we have to be aware. And I believe that it's not about prevention is better than cure. Prevention is the cure. Why are we waiting for the disease to come? Why can't we take care? So while we go for a health checkup, looking at just when we are talking, when two women are talking, or when there is a group of discussion in the senior citizens, you have to bring up even the most embarrassing situation in your life, so that with communication we can help you. Even when a person is going to a doctor, please be open. Talk to the doctor that yes, I'm not mentally being able to cope up with this situation, because we are not respected in the same way that we were. So change your mindset. Just as Dr. Abhyankar said, that changing is inevitable. Life has changed, generation has changed, and so do we have to. We cannot be stuck up with our old thoughts. We have to welcome the new thoughts. And that is what I think we all must and should learn from Ratan Tata, that he had a young 31-year-old Shantanu Naidu who made a difference in his life. ते कशाला केलं? He found that the younger generation has to be related with a different approach, and so he changed his mindset, and that is what we need to do. So when I talk about menopause, it is the physical change which we see.
We know that our metabolism goes down. We know that a lot of women undergo a lot of hot flashes, night sweats, not being able to sleep well, and all these makes a difference in their quality of life. And so does changes in the bladder. Bladder changes मध्ये आपण we see a lot of women having overactive bladder, or sometimes we call it stress urinary incontinence because of the early phase of our life. आमचं reproductive age मध्ये we've had normal deliveries, but none of our gynecologists or obstetrician, I may sometimes include myself, we have never counseled our mothers to take care of their pelvic health. The exercise that comes after a delivery is so very important to keep up the tone of the pelvic muscles. We all know that the pelvic organs are supported by the muscles of the pelvic because of the gravity. In the standing position, there is a change in the posture and the whole organs can come out, and that is normally seen in menopausal women. We all know that in menopause we have heard about the uterus coming down and we call it the prolapse. People always thought it was very natural and normal, but it is not normal. You have to prevent it. You have to know the right exercise. And what is the exercise is what I would like to enlighten is there is a form of exercise, but unless you don't speak up, unless you don't go for a health checkup, we will not be able to counsel you. The most important part of aging is also the changes in the cell structures and the cancers that we are seeing. We are seeing a lot of breast cancer, cervical cancer, and endometrial cancer, which is the uterine cancers. Now, usually, luckily, uterine cancers can be picked up early because women come with postmenopausal bleeding. Bleeding which is postmenopausal, or I would say menopause manje, when you do not have your periods for more than 1 year, that is when we label a woman menopause. Any woman who gets her period or bleeding after 1 year, it is an alarming situation, and you should not wait at home and think that it can be normal. Please meet your physician, your obstetrician, your gynecologist, or anybody around, so that the very basic test of ultrasonography can help us in determining what the situation is. I have literally picked up 2 or 3 women who had just gone for a health checkup. In fact, she was going to her daughter's place in Canada where she wanted to be there for her delivery, and she just did a health checkup and we found that she had an increase in her uterine lining. And I said, nothing doing, tumhala Canada jaayचं hai, you can very well go, but first let me do this test on you and then I will send it. And unfortunately, it turned out to be cancerous, but she was in a very early stage. We asked her, she wanted to go for a month, her tickets were all booked, and we really didn't want to take that happiness away from her. So we allowed her to go to Canada. She came back a month later and we then operated her, and today it's been 2 years, she's doing very well for herself. So it's just about picking up, picking up something in a normal health checkup. And as we all know that physical symptoms of menopause can be very, very detrimental, and it can make a woman emotionally very, very isolated. And this is where I always say that laughter is the best medicine. Of course, laughter is the best medicine. I usually used to go to Chacha Nehru ground, in the morning, and I was so happy to see that, senior citizens come in the morning walking, and then after their walk, everybody's sitting and laughing. And I think that is what we need to do. We need to change our mindset. It's not about longevity of life, but it is the quality that you give to that longevity, and that is what is very important. So keeping an open mind, letting go of all your things, reflecting on what you did right, what you did wrong, working on that, and trying to learn or unlearn what you learned is very important, because learning new skills is also a way of living a quality of life. And
as a senior this, I would say that certain medications or supplements today, nutraceuticals are doing a lot of good work. We are getting a lot of plant extracts that are helping all of us, and accepting something that is more natural is very important. So women who are here, we need you to do your pelvic muscle exercises. We want you to take your calcium regularly. We want you to take some nutraceuticals, but most important, half an hour to 40 minutes of good walking, 2 days of good yoga. When I say yoga, it means even having a good meditation. That's very important. And living a life as a community. As a community where nobody is differentiated for what they were or what they are, but to be together as an aging population, helping each other to be there and learning new things. I do not want to stress upon menopause as an age of deprivation of your life, but it should be that you should be looked upon. And I totally agree that today what experience you all have gained, even as a doctor, I would like to come and take advice from you all, the life lessons that you have gained. That's very, very important. So do not ever think that you become redundant after an age. I think you are our stars. And that starship is so important to elevate your mood, to change your mindset, and to welcome menopause with pride that I have not paused. I am menopausing in a way to accept newer change. And very important is your changing profile, your physical changes that are there. But if you keep yourself active till the end, you should always have that. If I go to the grave, I always should feel that even though Dr. Bianca said die empty, your emptiness should prove that you had given back to society, to humanity, and it was worth it all. So I go without the regret, and I'm emptying my heart that I did no wrong to the humanity. And I think I would like to ask if anybody has any questions that I can answer, because menopause is a very, very huge subject. And there are a lot of changes that a woman undergoes while she's menopausing. A lot of them are reversible, but a lot of them are irreversible, especially the genital organs. They go through irreversible changes, and hence a lot of women down there can have a lot of skin changes. We call it atrophic changes, vulvar lichen sclerosis, planus, which can be very, very irritating. And these changes need to be counseled, or you need to meet a gynecologist, because without seeing you, without having a look at your physical symptoms, we are not able to treat you. And if we need to treat you, we need to counsel you. So don't ever feel embarrassed about your situation. Please feel open. You can come to my clinic. I totally welcome all the senior citizens from any walks of life to come to me. Whenever you have any issues, I'll be there to attend to whatever you have and work towards it. So if anybody has any questions, I'm ready to answer them. Otherwise, I think menopause itself is a big topic. I do not want, I'm sure the men will drive me out. So, yeah. Well explained. Thank you so much. Thank you so much. Yeah, one question. Yes, there are questions. Yeah. I'm ready to take that. In fact, I wanted this as an interactive session. Ma'am, after menopause, there is a problem with usually with females getting some problem as CA and all these things. Yeah. So what are the precautions one has to take? Yeah. Because so many times we take it granted, Yeah. and we just neglect, and afterwards it get increased. Absolutely. So, will you please help me in that way? Thank you so much. So when I said that cancer is very prominently seen in the older age group, what is more important is the breast cancer that is rampantly seen across all age group. Today I won't say it is only the older women, but also the younger women who have been seen with breast cancer. So very important is self-examination. There is a technique that each of us should do it.
is to keep your hands raised and backwards and to feel your breast. So if you draw a circle and you divide into 4 quadrants, that is what is a breast. Palpate. Palpate is always with the palm, that you actually feel all your breast tissue, and then you go to the axillary area and you relax your arm to feel the deeper part, to see if there is any lymph node that is palpable. Self-examination can help us pick up many women. Even the smallest lump, if you feel, you should go to your physician. And after the age of 40, usually before 40 we do not like to do mammography and subject the younger women with radiation. But after the age of 40, every 2 years, if you can do a mammography or self-examination is most important. Family history of any cancer of the breast, ovary or the uterus should never be neglected. Such family history should always be told to the physician and awareness should be there. Second is cervical cancer. Now cervical cancer can only be known by pap smear. Pap smear can be done every 3 years, but after the age of 50 to 55, we can even do pap smear every 5 years. But if you have any vaginal discharge that is stained with red color, brownish color, please do not neglect it. Just go to your obstetrician or a gynecologist, let her have a look at your cervix and take a pap smear. It is just a 2-minute session. Okay, but it will give us all the answers. A simple sonography of your pelvic area can pick up ovarian masses and the uterine lining. So basically, health checkup every year annually is what can be the answer to what you said. You know, awareness is what is very important. Yeah. Anybody else? Yeah. एक मिनिट Just now discuss about CA. I am a survivor of breast cancer. Absolutely. And that because of my self-checkup at the age of 38 I got it. And unfortunately, it's not a genetic, but my elder sister got after 9 months, she got the uterus cancer. And that too because I did my health checkup regularly. She also did it. And the Tata hospital had said, no, it's a benign. But when we did the sonography at Dr. Mukund Joshi, he gave confidence that 99% it's a cancer. And my brother is a cancer specialist. He told that do the frozen section. And we got it done and she had the uterus cancer. By grace of God, she's still there, but she's little suffering. She's 69. She cannot take chemo, but she takes the injections. So this is why I am telling, okay, yes, you please all do your medical checkup, do it regularly, self-checkup. I am living very happily and the cancer changed my life. Absolutely. So I it can see changed that. my life and I started living myself and mostly the family support should be there. My husband is here. I was very young, my children were very kid and he really pampered me. So today what I am, so I always tell everybody please love yourself and love everybody without any expectations. Thank you so much. I think it's a very proud moment for yourself, and Yes, absolutely. I totally Absolutely. believe. Absolutely. I tell all the mothers the same thing, Yes. that put yourself before your child, because if you are healthy, your surrounding will definitely be healthy and happy. Just like in the airplane, when there is turbulence, what do they tell us? Put the mask onto yourself and then you put it to your children. So it's very important. Self-examination, annual health checkup, very, very important. But as I said, always there is stress upon bigger things like diabetes, hypertension, obesity. But khali, bladder, pelvic pain, kodi bhagat nahi, nobody even talks about it. So I think now we are going a step beyond and we are telling our women that quality of life is very important. Okay, there are hypertension, there are diabetes, there are different cures for it. But what about the other intimate problems that you cannot openly speak about? Open and talk. There is no shame in talking about things that are making you feel horrible.
So we are here, all of us as gynecologists today are looking at the most intimate part of our body, and we are there to help you all. Just as we are dealing with infertility, we are seeing a lot of male factor infertility. But the problem in India is every male thinks he cannot have a problem, and it is becoming a major issue for us. So today what I feel is just communicating and having an open mind to accept newer changes and challenges is what the medical fraternity is trying to, that prevention is the cure today. Let's not wait for the disease to blow up and have treatment when it is already in the end stage. Let us pick them young and treat them accordingly. Yeah, thank you. Yeah, thank you. Yeah. I didn't get you. Telephone number. Contact number. Telephone number. I think Vijay has it. I will give Yeah, he has it. Yeah, thank you. Thank you, Dr. Bandukwala, for your advice, and also thank you for throwing light on new avenues of health of the aged women, as well as for answering their questions openly and giving them confidence. Thank you very much. आज व्यासपीठावर आपले केळवेकर गुरुजी जे आपल्याला कायमच आम्हाला उपदेश करतात आणि मार्गदर्शन करतात, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायमच लाभतं, ते अध्यक्ष आहेत. तसंच आपल्याकडे प्रकाश नायक आलेले आहेत, त्यांची ओळख नाही करून दिली. खरं म्हणजे आमचे ते सर्व ज्येष्ठांचे मार्गदर्शक आहेत. आमच्या कार्यक्रमांचे पण बऱ्याच वेळा त्यांनी आमच्या कार्यक्रमांचं मार्गदर्शन केलेलं आहे. सोनीमोनीच्या मागे समन्वय नावाचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्याचे ते आधारस्तंभ आहेत आणि त्यांनी वेगवेगळे ज्येष्ठांचे उपक्रम राबवले आहेत. त्याबद्दल त्यामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो. आपले स्वागत, आपण इथे आलात, धन्यवाद. आता अच्छा हां, श्री प्रकाश नायक हे आपल्याशी 2 मिनिटं संवाद साधतील. Thank you, the entire team of senior citizens RTO area, and thank you for the fantastic session of knowledge sharing. And I am very happy and lucky to be here. And I met Dr. Abhinkar once before, but today's his lecture was really fantastic. It's mind-boggling, can make you seriously think about so many phases of your life, why you are here and what you have to achieve, and so many things. It will have noted on some points, and unbelievable. Every person, if he follows this, and to some extent we succeed, I think we will be very lucky. And special thanks to Shirishkar and his entire team, Guruji, and all of you for organizing this session. And I always believe that all these senior citizen associations in Andheri West, you have got at least half a dozen associations. Yes. Everybody has got 200 members, 500 members, and everybody is trying to, get the happiness to the senior citizen, and they should come here and go home laughing. And they should be happy. That is our aim. Whether it is Shirishkar Sahib, Major Sahib, or Samanvay, or Senior Citizen Warsaw, everybody's aim is same. So I would request all these people, all these office bearers of the senior citizen, that we can organize such sessions, which is really the knowledge sharing. And I think it's one of the very, very important things at this stage of the life. Because we all feel that we have got a lot of knowledge. But today I realize that I don't have that kind of full knowledge. So thanks to both of them, Dr. Bandukwala and especially Dr. Abhinkar also. And I wouldn't take more time because I myself got a little bit more educated today. Although everybody here is educated, but this is something special session to me, and hopefully I would like to hear him more and more. I have become his
this fan also. And thank you all of you. I won't take more time. So like Samanvaya or RTO Senior Citizen Association, we are always together. If any help is required in whatever way, we are always ready actually, because I believe in helping every senior citizen association because our common purpose is same. So let's unite and let's do more wonderful programs of knowledge sharing and whatever is possible we can do. And I must thank all of you and Dr. Sirishkar, Major Sirishkar for inviting us. We started with Karam, and that Karam has also given a lot of happiness. You know, in Samanvai, on any odd day, every day, we are open 365 days, and at least every day 30 to 40 people are there playing Karam, all senior citizens. And they are so happy. There are many people who are lonely, but they come there from 4:30 to 7:30, you can see happiness on their face. And even wishing them their birthdays and all, it gives you a lot of pleasure, I tell you, because most of the senior citizens home, their own family members, they don't remember their fathers, grandfathers, or their birthdays. But you wishing them, you are not a family member, but you are more than a family member being a senior citizen, and you wish them, they are very, very happy, I tell you. So thank you all of you, and thank you for inviting us. रांगोळीच्या क्लासेस घेतात आणि इतरही त्यांच्या खूप वेगवेगळ्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत त्याबद्दल त्या सांगू इच्छितात. या नाही आधी कांचन ठाकूर यांचं फुल देऊन मी स्वागत करते. थँक्यू. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम माननीय डॉक्टर आणि आपले कर्वेकर गुरुजी आपलेच आहेत, त्यामुळे सगळ्यांना माझा नमस्कार. मी ह्यासाठी उभी आहे की आमचा जो स्वयंसिद्धा महिला मंडळ ग्रुप आहे, मी एक सामाजिक उपक्रम दरवर्षी करत असतो. तर गेले 3 वर्ष आम्ही तो चालूच आहे. वसईला एक किशन लोखंडे म्हणून आहेत, ते मराठा अनाथाश्रम चालवतात. तर तिकडे जाऊन आम्ही 200 लोकांचं जेवण करून खाऊ घातलेलं आणि त्यांची कहाणी वगैरे तुम्हाला जर त्यांचं लिंक वगैरे मी देऊ शकते, कारण आता एवढं सविस्तर बोलणं जमणार नाही मला. तर गेल्या वर्षी मग आम्ही जे आपण दिवाळीमध्ये नवीन कपडे घेतो, मग आपल्याला जुन्या कपड्यांचं काहीतरी करावंच लागतं. पण जुने पण चांगल्या स्थितीतील कपडे जर असतील तर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे भरपूर म्हणजे ओळखी वगैरे आहेत. तर मी गेल्या वर्षी एक उपक्रम जो केला की सगळ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही जुने कपडे किंवा अन्नधान्य किंवा काही डोनेट करायचं असेल अनाथाश्रमाला तर ते तुम्ही देऊ शकता. आणि आम्ही त्याप्रमाणे सोयसुद्धा केली होती. आपल्या RTOमध्ये एकता गार्डन कमलादेवी शाळेच्या समोरचं तिकडे एक ठराविक 2-3 तास आम्ही सांगितलं होतं की आणून द्या. तसंच यावर्षीसुद्धा आम्ही हा उपक्रम करतो आहे. तर मी एक व्हिडिओ टाकला होता, पण आता आपल्या बऱ्याच जणांचे माझ्याकडे नंबर नाही, पण सरांनी सांगितलं असेल बऱ्याच जणांना की 17 तारखेला म्हणजे उद्या गुरुवारी 9 ते 11 या वेळेमध्ये आपल्या एकता गार्डनमध्ये आम्ही ते तुम्ही कपडे वगैरे फाटलेले नसावेत की समोरचा माणूस घालेल ह्या पण, आणि काही जर अन्नधान्य किंवा चेकद्वारे पैसे ते 100% खात्री देते की त्यांच्या आश्रमापर्यंत पोचतील म्हणून. तेव्हा मी सगळ्यांना सांगते की एक डॉक्टरांनी सांगितलं की मला खूप आनंद होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या डॉक्टरांनी जे, कारण मी सुद्धा कॅन्सर सर्वायवर आहे, पण मी एकदम खूप अशी आनंदीच असते आणि मला जे आवडतं ते करत असते. आणखी दुसरा एक उपक्रम म्हणजे उपक्रम नाही आहे, तो माझा रांगोळी क्लास आहे. तो 1 डे रांगोळी क्लास अगदी कमीत कमी फीमध्ये मी संस्कार भारती रांगोळी इकडेच शिकवणार आहे 19 तारखेला. तर आपल्या नाती वगैरे असतील किंवा सुना वगैरे ज्यांना संस्कार भारती रांगोळी शिकायची असेल त्यांनी जरूर बुक करा. माझा नंबर इकडे सगळ्यांकडे आहे. जास्तीत जास्त पार्टिसिपेट मिळतील अशी मी आशा करते. आणि
सरांना, शिरीषकर सरांना, सगळ्यांना इकडच्या माननीय त्यांना मी धन्यवाद देते की मला आपुलकीने इकडे बोलावलं जातं आणि 2 शब्द बोलायची संधी दिली जाते. हे मी माझं मोठं भाग्य समजते. धन्यवाद. खरं आहे, वी ॲग्री. नमस्कार मंडळी. या स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, डॉक्टर धनगर, आपण आज ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत आहोत. वास्तविक ज्येष्ठ नागरिक दिन हा 1 ऑक्टोबर रोजी साजरा करायचा होता, पण आम्हाला काही कारणामुळे त्या दिवशी तो साजरा करता आला नाही आणि आज आम्हाला वेळ मिळाला म्हणून तो साजरा करतो. या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डॉक्टर अभ्यंकर याने काही इतकं छान सुंदर आपला पटवून दिलेलं आहे ज्येष्ठांच्या बद्दल की 50 नंतर, 75 नंतर, 90 पर्यंत, 100 नंतर माणसाने पुढे पुढे जाऊन आनंदित राहावं आणि कसं हसत खेळत आपला पुढचा मार्ग पत्करावा याविषयी त्यांनी इतकं चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे की खरोखरच त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही खरोखर 100पर्यंत जाल. या 100पर्यंत जाण्याकरता आपण काय करायला पाहिजे, काय नको, ते त्याने एक चांगलं उदाहरण दिलं की आनंदित राहा, हसत खेळत राहा, कसलाही मनावर ताबा ठेवू नका. घरामध्ये वाचनीय पुस्तकं असतील तर तुम्हाला जर कंटाळा आला तर त्या पुस्तकामधलं काही वाचत करा आणि वाचन करत असताना त्यात काही महत्त्वाचे मजकूर असतील त्याचं लिखाण करा. अशा तऱ्हेने तुम्हाला तुमचा वेळ जाईल. नुसतं घरामध्ये बसून झोपा काढून तो वेळ जाणार नाही आणि ते राहिलंच पाहिजे. त्याने सांगितलं आहे की तुम्ही दिवसातून एकदा तरी 15 मिनटं चालत राहा, 15 मिनटं काहीतरी हालचाल करा, तरच तुमचं आयुष्य हे चांगलं सुखात समाधान राहील. अशा तऱ्हेचं त्यांनी मनगट घेतलं म्हणून मी त्यांचे अतिशय आभारी मानतो. खरोखरच त्यांच्यासारखे मनुष्य आज आपल्याला मिळाले हे आपलं भाग्य आहे. त्याचप्रमाणे इथे विद्या बंदूकवाला, या विद्या बंदूकवाल्या बाईने आपल्याला सुद्धा चांगला चांगला मार्गदर्शन केलेलं आहे. पण त्या जवळजवळ इंग्लिशमध्ये बोलत होत्या, त्यामुळे इंग्लिश कोणाला समजत नसेल पण तरीसुद्धा त्या मराठीतून त्यांनी काही गोष्टी सांगितल्या अतिशय चांगल्या होत्या. आणि अशा तऱ्हेचे वक्ते जर आपल्याला वेळोवेळी मिळाले तर खरोखरच आपलं भाग्य समजलो. मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की अशा तऱ्हेच्या कार्यक्रमाला तुम्ही आवश्यक या, पण आवश्यक येताना की आमची जी परिस्थिती आहे ती लक्षात घ्या. आपण प्रत्येकाने सभासद व्हा, त्याची काय फी असेल ती भरवा. पैसे जर नसले तर पुढचे कार्यक्रम आपल्याला काय करता येणार नाहीत. तेव्हा या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी व्यवस्थित राहा, सभासद व्हा, पैसे द्या आणि चांगले चांगले कार्यक्रम घ्या. धन्यवाद. आता इथे आपल्या कार्यक्रमासाठी आज आपल्या कार्यक्रमासाठी डेप्युटी कमिशनर पावसकर सर आलेले आहेत. आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो फुल देऊन. राजन खामकर त्यांचा गुच्छ देऊन सत्कार करतात. खामकर सर त्यांचा पुष्प देऊन सत्कार करते. तसंच रिटायर्ड ACP जाधव सर ते इथे आलेले आहेत. श्री दांडेकरांना विनंती, दांडेकरांनी त्यांचा सन्मान करावा. मी उदय भटांना विनंती करते की रीता तलवार वर्सोवा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष यांचा सत्कार करावा. आता मेजर शिरीषकर सर हे डॉक्टर अभ्यंकरांचा सत्कार आहे. खरं म्हणजे ते आमचे खास मित्र आहेत
मार्गदर्शक आहेत. ग्रंथमच्या दारी या आमच्या गेल्या जवळजवळ 12-13 वर्षाच्या प्रवासामध्ये ते आमचे जवळचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडनं मी बरंचसं काही शिकलो आहे आणि बरंचसं काही कार्य आम्ही करू शकलो. त्यांनी जे उल्लेख केला की आपल्या जेलमध्ये आपण जी ग्रंथपेटी दिली ती पेटी मीच नेली होती, सगळ्या पेटी जे होते ते. तर मी त्यांना त्यांच्याच माध्यमातून मी सत्कार करू इच्छितो. ते म्हणजे एक सुंदर असं पुस्तक देऊ सोबत पुस्तक फुलाचं. मी त्यांच्याकडनं शिकला, आज आम्ही सगळेच ऐकलं त्यांच्याकडनं. तसंच मी वसंत राऊत यांना विनंती करते की डॉक्टर बंदूकवालांचा हे पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. खरं म्हणजे डॉक्टर मॅडमकडे मी जेव्हा गेलो होतो, माझ्यासाठी नाही हा, काही कारणाचं गेलो होतो, तेव्हा मी त्यांना जो प्रश्न विचारला की तुम्हाला मेनोपॅथबद्दल बोलायचं आम्हाला सर्व खास करून 60+ 70+ वयोवृत्ताच्या आमच्या लोकांसाठी सभासदांसाठी, तेव्हा त्यांनी खरं म्हणजे मला अजूनही आठवते की त्यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक म्हणून त्याने पाहिलं की मी हा काय प्रश्न विचारत आहे. पण मला वाटतंय त्याचा मी जे डेअरिंग केली आणि खास करून असा विषय घेतला जात नाही, पण मी खास म्हटलं नाही, डेअरिंग करणे माझ्या ते रक्तातच भिनलेलं आहे. म्हणून म्हटलं नाही, हा विषय घेऊनच आपण सामोरं जावं. आणि आय एम रिअली ग्रेटफुल दॅट यू डिड इट इन अ व्हेरी सिम्पल ways and language to make the people understand what is it and the important thing. आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी ह्या डॉक्टर मॅडम आपल्यापासून फार जवळ राहतात. अगदी या वास्तूपासून म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलात तरी या वास्तूपासून हार्डली एक दगड फेकला तर त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊ शकेल, एवढ्या जवळ ते आहे. त्यामुळे दगड फेकू नका, पण नक्कीच तिकडे जा आणि त्यांचा ज्ञानाचा अनुभवाचा फायदा घ्या. धन्यवाद. मी चिपळूणकरांना विनंती करते की त्यांनी प्रकाश नायक यांचा सत्कार करा. आपले मार्गदर्शक श्री केळवेकर गुरुजी यांचा आम्ही सत्कार करतो आणि सौ मिटबावकर यांना मी बोलवीन की आपण केळवेकर गुरुजींचा पुष्प देऊन सत्कार करावा. मी संधी साधतोय. आज माझ्यासोबत स्मिता मिटबावकर आहे आणि ग्रंथमच्या दारीचे मुख्य समन्वयक मुंबई विभागाचे डॉक्टर महेश अभ्यंकर आहे. मी त्यांना का थांबवलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जेव्हा मी ग्रंथमच्या दारीची स्थापना केली आपल्या RTO परिसरात, तेव्हा मला मदत करणाऱ्या या स्मिता मिटबावकर आणि आमचे दुसरे सहकारी होते ते अनफॉर्च्युनेटली शी एक्सपायर्ड समटाईम बॅक. तर मी तुम्हाला विनंती करतो की त्यांचं एक छोटंसं माझ्याकडे गिफ्ट आहे, ते सन्मान करावा. आणि ते गिफ्ट म्हणजे तुमचंच पुस्तक आहे ते.
मी आता आभार प्रदर्शनासाठी इथे उभी राहिलेली आहे. काही नाती कशी असतात ती कधीच संपत नाही. बोलण्यात संपली तरी डोळ्यात शिल्लक राहतात, डोळ्यातली संपली तरी ती आपल्या मनामध्ये कायम राहतात. आता अशा प्रकारचे वक्ते आपल्याला आपल्या RTOचे मेजर सिरीस्कर आणि त्यांचे सहकारी यांनी मिळवून दिलेले आहेत. त्याबद्दल आधी त्यांचे आभार मानते, कारण आपले हे जे शून्य प्रेक्षक आहेत, शून्य सभासद आहेत, ते सभासद 3 वाजल्यापासून आलेले आहेत. आज आपल्याकडे कॅरम स्पर्धा झाली तेव्हापासून हजर राहिलेले आहेत. बहुतेक सर्वजण 60-70 पण नाही, ते अगदी जवानच दिसत आहेत. मला तर इथून दिसत आहे सर्व जवान आहेत. अशा या सर्व तुम्हा सभासदांचं मी कौतुक करते की तुम्ही एवढे 3 ते 4 तास इथे बसलेले आहात. 3 वाजल्यापासून त्या कॅरम स्पर्धेसाठी जे शिक्षक जे आलेले होते सदस्य त्यांच्यामध्ये सहभागी झालेले किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही उपस्थित राहिलात. आणि त्यानंतर आपले हे उत्कृष्ट वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. डॉक्टर अभ्यंकरांना मी 12 वर्षापूर्वी बसून ओळखते. 2010 पासून आम्ही आमची इथे पेटी सुरू केलेली आहे. आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला नाशिक येथे बोलवलं होतं आणि तिथे आम्ही व्हिजिट दिलेली होती. आणि तिथे आमचा इतका छान आदर सत्कार केलेला होता, म्हणजे तो पाहुणचार असा होता की घरच्यासारखंच. आम्ही कुटुंबातलेच लोक आहोत, त्याप्रमाणे जेवण खाणं सगळी सोय केली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानला व्हिजिट केली होती. ती आपण बस घेऊन गेलो होतो. जवळजवळ 50 लोक होती. त्याचा 7वा लीडिंग मिस केलेलं होतं. बरोबर आहे. आणि त्यातले मी एक सदस्य होती. संपूर्ण गाडी आम्ही येथून घेऊन गेलो होतो. सकाळी 6च्या अगोदर निघून रात्री 10 वाजता आलो होतो. आणि तेथील संपूर्ण नाशिक येथलं कुसुम प्रतिष्ठान हे आम्ही पाहिले आहे. तेथील कार्य कसं चालतं हे पाहिलेलं आहे. आणि 2010 किंवा 12 साली साधारण गेलो होतो. त्यावेळेस त्यांचं जे तेज आहे तेच अजून कायम आहे. अहो, त्यांनीच मंत्र दिलं आहे 100 मध्ये कसं जगायचं, मग ते तर राहायलाच पाहिजे. 100 गाठायची आहे. ती 100 कशा प्रकारे हसत हसत गाठतात ते आम्हाला बघायचं आहे. म्हणजे त्यांनी काही कानमंत्र आपल्याला आता दिलेले आहे. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. आता अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली आणि आपल्या सर्व सदस्यांची मनं आपल्याकडे ओढून घेतली. आणि त्या अभ्यंकरांनी त्या सगळ्या बाबतीत आता त्यांनी आम्हाला आपल्या वाचनालयातर्फे पुस्तक दिले. ते पण कोणतं मनोबल उंचवणाऱ्या कथा. आता अशा प्रकारे आमच्या सर्व सदस्यांना 100 गाठायची आहे. 100 गाठताना येणाऱ्या आता त्यांनी सांगितलं आहे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कायिक कोणत्याही अडचणी येतील. त्या अडचणी कशा घालवायच्या आहेत तर हसत खेळत. त्यामध्ये काही कुरकुर करायची नाही. आता अनेक ह्याच्या बाबतीत पण बोललेलं आहे. असणार शरीर आहे त्याचे काही ना काही असणारच गोष्टी. ते सतत आपल्याला काही सुख मिळत नाही. थोड्याशा अडीअडचणी आहे ना, पण त्या अडीअडचणींवर कशी मात करायची हे त्यांनी आपल्या याच्यातून सांगितलेलं आहे. त्यानंतर हे ग्रंथालय सुरू झालं. आता आपण आज 16 ऑक्टोबर, काल 15 ऑक्टोबर झालेला आहे. 15 ऑक्टोबर हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जयंती दिवस, वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. आता हा आपल्याकडे दरवर्षी साजरा केला जातो. आपल्या इथे पुस्तकं घ्या, पुस्तकं द्या, आपल्याकडचं असलेलं पुस्तक द्या आणि पुस्तक घ्या. अशा प्रकारची ही जी प्रथा आहे ती वर्षोनवर्ष व्यवस्थित सकाळी जी सुरू होते ती संध्याकाळपर्यंत चालू असते. सभासद येतात किंवा इतर व्यक्ती पण येतात. सभासदच आले पाहिजे तसं नाही, इतर व्यक्ती येतात, पुस्तकांचा आस्वाद घेतात आणि ती पुस्तक आपल्याकडचं वाचनीय अवस्थेत असलेलं पुस्तक द्यायचं असतं. आपल्याकडे रद्दी आहे म्हणून ते दिलं असं नाही. तर अशा प्रकारे ते पुस्तक आणायचं, द्यायचं आणि त्याचं वितरण
हे जोडपं आहे, शिरीषकर साहेब आणि मेघा शिरीषकर. त्या सतत दिवसभर त्या कार्याला वाहून घेतलेल्या असतात, त्यामुळे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आता अब्दुल कलाम काय सांगतात ते बघा, की ते काय सांगतात की मनुष्य हे काय करत असतं, पुस्तके ही माणसांची मस्तके घडवतात. बघा त्यांचं काय बोलणं आहे, पुस्तकं ही माणसांची मस्तके घडवतात आणि ज्यांची मस्तके बलवान आहेत ती कोणापुढेही नतमस्तक होत नाहीत. बघा अब्दुल कलाम यांचं किती बोलणं आहे. खरंच आहे, आपल्याकडे सगळे सभासद येतात, पुस्तकं घेऊन जातात, पुस्तकं बदलत असतात, पेटी कधी येणार, पेटी केव्हा बदलणार याबद्दल जागरूक करत असतात. आणि अशा प्रकारे अभ्यंकर साहेब आमचं ही वाचक पेटी छान चाललेली आहे इतकी वर्ष, त्यामध्ये काहीही खंड पडलेला नाही. कोविडच्या काळात देखील खंड पडलेला नाही. कशाही रीतीने पाऊस असू दे, पावसात वाहून गेलेली होती एका वर्षी आपली पेटी, तरीही आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तरतूद करून ती पेटी चालू ठेवली आणि वाचनाचं कार्य मात्र चालूच ठेवलेलं आहे, त्यामध्ये खंड पडलेला नाही. याला कारण जसे शिरीषकर साहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे वाचक सदस्य आहेत, हे शून्य वाचक सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना उत्सुकता असते. मंगळवार आहे ना, मंगळवार कधी येतो आणि आपलं पुस्तक आपण कधी बदलतो. आणि ते पुस्तक बदलतात म्हणजे काय फक्त घेतलं आणि परत केलं नाही, त्यातील विचार आता जसं यांनी सांगितलेलं आहे, मस्तकं काय केली आहे, बलवान केलेली आहे, त्याच्यासाठी ती झटत असतात. आता त्यानंतर आपण त्यांच्या एक एक गोष्टीकडे बघूया. अभ्यंकर साहेबांनी जी काही उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं आपल्या नेहमीच्या कवींच्या, लेखकांच्या याच्या माध्यमातूनच दिलेली आहेत. कोणतंही उदाहरण बघा, ती उदाहरणं आपण घेत असताना आपल्याला माहिती आहे शारीरिक स्वास्थ्य असताना काय केलं पाहिजे, मानसिक स्वास्थ्य असताना काय केलं पाहिजे, आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्यांचा कानमंत्र मात्र त्यांनी आपल्याला हळूच कशा प्रकारे दिलं आहे. शेवटी ते डॉक्टरच आहेत, त्यांनी काय केलं आहे, कडू गोळीला गोड साखरेचा मुलामा लावून आपल्याला ते हळूच दिलेलं आहे. घ्या, गिळंकृत करा आणि त्याप्रमाणे आचरण ठेवा. त्याप्रमाणे आम्ही आचरण ठेवणारच आहोत. आणि आता त्यानंतर बघूया काय काय त्यांनी सांगितलेलं आहे. जी आव्हानं आहेत जी आपल्या ह्याच्यामध्ये, ती आव्हानं कशा कशा प्रकारे आपण घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे शारीरिक आहे त्याप्रमाणे मेंदूला खुराक देखील असणे आवश्यक आहे. आणि यासाठी काय केलं पाहिजे, आत्मचरित्र वाचली पाहिजे. आत्मचरित्रामधून आपल्याला त्या व्यक्तींचा अनुभव, त्यांना आलेले ठोकताळे अनुभव, खट्ट्या, या सगळ्या आपल्याला मिळत असतात. आताच आपल्याला बघितलेलं आहे टाटांचं उदाहरण आहे की त्यांनी काय केलेलं आहे, आपले असलेली कितीतरी कोटी रुपये दान केलेले आहेत, स्वतःसाठी काही न ठेवता दान केलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपण देखील काय करूया. कोणी म्हणत नाही की स्वतःच्या खिशातलं आहे ते सगळं काढून द्या, परंतु आपल्या ऐपतीप्रमाणे दान द्या. आणि त्यातच काय मिळत असते, जे मनाला समाधान मिळत असतं ना ते वेगळंच असतं. आणि हे मनाचं समाधान खूप मोठं आहे. आणि आता आपण जवळजवळ 60 आणि 70चे जवळपास आहोत. कोणी कमी असेल, कोणी जास्त असेल, परंतु ह्या वयात आपण सगळं मनावर संयम ठेवायचा आणि ह्या गोष्टी काय करायच्या आहेत, आचरणात आणायच्या आहेत. आणि हळूहळू अध्यात्माच्या मार्गी लागायचं आहे. त्यांनी छान सांगितलं आहे, काहीच नाही झालं नामस्मरण करा. बघा किती छान मंत्र आहे. तुम्हाला जो आवडतो ते ओम गणेशाय नमः किंवा कोणताही जप करा, त्याने तुमचं काय होईल, मनोबल वाढेल, मनात असलेला स्ट्रेस निघून जाईल. मूळ कारण आपल्याला नैराश्य येता कामा नये. बरोबर आहे ना साहेब, की नैराश्यामुळे बऱ्याच गोष्टी घडत असतात. नैराश्यामुळे अगदी
आत्महत्या करण्यापर्यंत लोक जातात. ते नैराश्य येऊन देऊन नका, त्यापेक्षा पुस्तक वाचा, त्यातील एखाद दुसऱ्या गोष्टी आपल्या आचरणात आणा. काहीच नाही जमलं तर 4 गोष्टी लिहून ठेवा, त्याचं मनन करा, चिंतन करा. काहीच नाही तर अनेक ठिकाणी फिरायला जा. आपल्याकडे सरांनी कितीतरी सोयी केलेल्या आहेत. बुद्धिबळ स्पर्धा, त्यानंतर कॅरम स्पर्धा, गाण्याच्या स्पर्धा, आणि याच्यामध्ये तुम्ही काय करा, मनोरंजन करा. एकदा मन त्या दृष्टीने वळलं की आपल्या घरात काही तुतू मैमे चाललेलं असतं ना, ते होणारच नाही. तुतू मैमे होण्याचं कारण आपण अतिपरिचयात अवज्ञा, ते होऊन द्यायचं नाही. 4 तास आपण थोडं बाजूला व्हा. बघा कशा प्रकारे आपल्याला त्याचा अनुभव येतो आणि त्याचा ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घेता येतो. आता अभ्यंकरांबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे. त्यानंतर मी नायक साहेबांकडे सांगते, त्यांनी पण आपल्याला बरंच हे केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि बंधुकोला आमचं स्त्रियांचा जो नाजूक विषय आहे. स्त्रिया काय करतात, सगळ्या कुटुंबाकडे बघतात. याला काही कमी पडते का, नवऱ्याला कमी पडते का, आपल्या मुलाला काही कमी पडते का, आपल्या सासऱ्यांना सासूबाईंना काही कमी पडते का. अरे तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, त्याबरोबर स्वतःचीही काळजी घ्या. आणि अशा प्रकारे हा वयोगट असाच येतो 50 नंतर. हे नैसर्गिक आहे, त्यामध्ये काही वेगळं नाही आहे. ह्या मेनोपॉजच्या काळात प्रत्येक स्त्रीला येत असतो. ठराविक वय झालं की ते येत असतं, आणि त्यावेळेस आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. ती तुम्ही आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टीचा काहीतरी विचार कराल. आणि त्यांनी डॉक्टर आपल्या शिरीषकरांनी सांगितले, खडा पडणार का तिथे तुम्हाला त्या भेटतील. चला खडा पाडू नका, हात द्या आणि तुम्ही त्यांच्याकडे घ्या जा आणि तुमची स्वतःची तपासणी करून घ्या. आपल्याला आपल्या घरातून सांगितलं आहे, एवढं फाटेपर्यंत थांबायचं नाही, 1 टाका आधीच टाकायचा. बरोबर आहे ना, सगळ्यांना घरातून माहिती आहे. आपल्याला थोडंसं काहीतरी झालेलं असेल, परंतु ते वेळीच सावध झालं तर त्याचा जास्त फापट पसारा होणार नाही. आपण आपल्याला आयुष्य जे दिलेलं आहे ते आयुष्य आपण मस्तपैकी मजेत घालूया. आणि यासाठी त्यांनी डॉक्टर बंदीवाल्यांनी जे काही आपल्याला ज्ञान दिलं आहे, आता त्यामध्ये आम्ही काही एवढे त्यात खोल गेलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांनी जे डीप खोल ज्ञान आपल्याला दिलेलं आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घ्याल. आता अशा प्रकारे त्यांनी आम्हाला एवढी सुंदर माहिती दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आमच्या सर्व RTO संघातर्फे आभार मानतो. आणि हे मला मिळालं त्याबद्दल जास्त आता आपलं धन्यवाद स्मिता मॅडम. स्मिता आमच्या फार जुन्या मैत्रिणी आहे, सहकारी आहे आणि नेहमीच माझ्या आगे लावू देणार आहे. एक सूचना करायची आहे. 26 नोव्हेंबर हा आपल्या संस्थेचा वाढदिवस असतो आणि तो 26 नोव्हेंबर वर्धापन दिन आपण फार मोठ्या जोराने साजरा करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी फार मोठा इथे गाजावाजा झाला होता आणि तो साजरा करण्याकरता या वर्धापन दिनानिमित्त आपण एक स्मरणिका छापणार आहोत. या स्मरणिकेमध्ये तुम्ही जर तुमच्या काही छोट्या मोठ्या जाहिराती असतील त्या दिल्या तर आम्हाला तेवढा हातभार लागेल. त्या प्रत्येकाने आपल्या घरची एक स्वतंत्र जाहिरात त्या स्मरणिकेमध्ये द्यावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद गुरुजी. हा विषयच घेऊन मी खरं म्हणजे इथे आलो आहे. महत्त्वाचा माझ्यासाठी, तुम्हा सर्वांसाठी आणि खास करून ज्येष्ठ नागरिक संघ RTO परिसरासाठी 26 नोव्हेंबर 2013ला या संस्थेचा जन्म झाला आणि हे बाळ आता झालं आहे 11-12 वर्षाचं. रांगता आता थोडं धावायला लागलं आहे आणि ते धावताना पकडायला पाहिजे म्हणून आम्ही बऱ्याचशा काही उपक्रम राबवत असतो, करत असतो. असाच हा उपक्रम असेल. 26 नोव्हेंबर आम्ही फाउंडेशन डे, ॲनिव्हर्सरी डे, वर्धापन दिवस काही म्हणा, आम्ही तो साजरा करणार आहोत. मंगळवार येतोय
आणि या निमित्ताने नुसतं AGM-मध्ये आम्ही प्रश्न विचारला तर सर्वांनी मोठ्या उत्साहाने होकार दिला की आपल्याला ते मोठ्या प्रमाणात करायचं आहे. मोठ्या प्रमाणात करताना मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे करायचं त्याची कल्पना त्यांना नसते, ती करणाऱ्याला असते. म्हणून मी थोडंसं माझं दुःख तुमच्यासमोर मांडतो आणि त्यातल्या त्यात थोडासा दिलासा घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मुळातच 26 नोव्हेंबरला जसं केळवेकर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्मरणिका छापणार आहोत. प्रत्येक वर्षी आमची स्मरणिका निघत असते. ही स्मरणिकासुद्धा एक वेगळ्या प्रकारे यावी असा माझा अट्टाहास आहे, प्रयत्न असेल. आणि त्यासाठी कास्ट सर्वांचं म्हणता येतं ना की ढोंग करता येतं, पण पैशाचं ढोंग करता येत नाही. आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून म्हणा, जाहिरात आहे, डोनेशन आहे, स्पॉन्सरर्स आहे, तर अशा प्रकारे आम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला आनंद होते की आमच्याकडे एक आठवड्यापूर्वी 1000 रुपयाची देणगी आली सुलभा देसाईकडून. त्या आमच्या प्रयत्नाला सुरुवात झालेली आहे आणि माझी डेडलाईन आहे ह्या ऑक्टोबर एंडपर्यंत आम्हाला सर्व जमा करायचे आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे साहित्य असतील, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, लेख असतील आणि तो प्रयत्न असेल. कारण की मला प्रिंटिंगसाठी वेळ लागणार आहे, तो वेळ त्यांना देणं, पुन्हा प्रूफ रिडिंग, वेगळ्या गोष्टी ज्या अपरिहार्य आहेत त्या करायच्या आहेत. तर माझी तुम्हाला सर्वांना आव्हान, विनंती की जेवढ्या शक्य होईल तेवढं तुमच्या जाहिराती आमचे सर्व कार्यकारी मंडळातील सदस्य, सांस्कृतिक कार्यकारी मंडळातील सदस्य तुमच्यापर्यंत पोचतील, वेगवेगळ्या मार्गाने पोचतील, प्रत्यक्ष किंवा मोबाईल फोनद्वारे. त्यांना जेवढं होईल तेवढं सहकार्य करा. 1000 रुपयाची देणगी आल्यानंतर आजच माझ्याकडे श्री प्रकाश नाईक यांनी 5000ची देणगी दिलेली आहे आपल्या वर्धापन दिनासाठी. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपला कार्यक्रम छान चांगल्या प्रकारे वर्धापन दिनानिमित्त होईल हे सांगू इच्छितो. सर्वात मोठी गोष्ट मला कालच कळली ती आपल्या संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते श्री राजन खामकर यांनी राजन खामकर आणि सदा चिपळूणकर यांनी एक आनंदाची गोड बातमी आम्हाला दिली. ती म्हणजे आपल्या संस्थेसाठी जो आम्ही कार्यक्रम ठेवणार आहोत मनोरंजनाचा, ऑर्केस्ट्रा असेल, त्या ऑर्केस्ट्रासाठी स्पॉन्सरशिप आम्हाला मिळालेली आहे. त्याचप्रमाणे त्या दिवशी आपण जे काय स्नॅक्स देणार आहोत त्यासाठी सुद्धा त्यांनी ते स्पॉन्सरशिप प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. त्या गोष्टी मी शेअर करतो आहे तुमच्याशी. वेळोवेळी जसं जसं येत जाईल तसं मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला कळवीन. आणि मला वाटतं की आता इतर काही नसल्यामुळे आपण राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करूया. सर्वांना विनंती, राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. Was the deputy RTO. Wow! And this building that stands now, it was of course on the opposite side. जेव्हा मी स्कूलला होते, I was in the 8th grade, and the property was, my father was the RTO at that time. So मला it is giving me so much of pride today की माझे वडील नाही आहे आता, but I'm sure he'll be so happy to see me here today. Thank you so much. Rather, I would add for some more that you keep coming to this Vastu. Yes.